94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर. आज बुधवार, मेड फॉर ईच अदर खास कपल नक्कीच आहे आज आपल्याबरोबर. येस, तर आपल्याकडे ना स्पोर्ट्स पर्सन खूप कमी आलेले आहेत, खास या मेड फॉर ईच अदर जर्नीमध्ये. आणि त्यातला आज दुसरं कपल आपल्याबरोबर आहे की ज्यातली ती आहे ती एक प्रोफेशनल भारतीय नेमबाज. आणि नेमबाजीच्या क्षेत्रामध्ये मानाचा समजला जाणारा ISSFचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार 2002 मध्ये त्यांना मिळाला म्युसेनमध्ये. 2003 मध्ये मिलान इथे 399 गुण मिळवून तिनं पहिला विश्वचषक सुद्धा जिंकला होता. अशा खूप साऱ्या बक्षिसांची मानकरी ठरलेली ती आणि अर्थातच तिच्या या संपूर्ण स्पोर्ट्स करिअरसाठी खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करणारे तिचे आहो. हे आहे आजचं आपलं खास कपल. अर्थातच कोण, जाणून घेऊया. नमस्कार, मी मंदार भागवत. मी अंजली भागवत. तुम्ही ऐकताय दिल से, मेड फॉर ईच अदर 94.3 टोमॅटो FM वर. RJ रसिका बरोबर एकदम फ्रेश. चलो, एकदम फ्रेश मूडमध्ये आपली आता सुरुवात करूया. सेगमेंटचं नावच आहे मेड फॉर ईच अदर. सो ऑब्व्हियसली मला पहिला प्रश्न हाच असेल की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज्ड मॅरेज आहे? नेमबाज आहेस तू, शूटर आहे, तो पहिला नेम कुणी साधलेला होता, तो कुणाला साधला ऍक्च्युली, काय आहे नेमकं सर, काय सांगता? नाही, या केसमध्ये आमचं अरेंज मॅरेज आहे पूर्णपणे. बर. आणि हा नेम साधण्याचा वगैरे प्रकार झाला नाही. टार्गेट आणि रायफल दोन्ही एकत्र मध्ये येऊन भेटले. ओके, म्हणजे अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज, प्युअरली अरेंज मॅरेज. कारण मी खूपच माझ्या खेळामध्ये व्यस्त होती आणि ह्या सगळ्या प्रकरणासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. म्हणजे कदाचित त्या काळामध्ये, म्हणजे आमचं 2000ला लग्न झालं आणि ते सुद्धा मी 30व्या का 31व्या वर्षी लग्न केलं. पण तेव्हा तो एवढा उशिरा लग्न करण्याचा निर्णय सुद्धा आमचा बाकीच्या सगळ्या समाजासाठी धाडसी होता. माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला आणि त्यामुळे हे अरेंज मॅरेजच शक्य होतं. आम्ही दोघंही मुंबईचे. मी दादर शिवाजी पार्कला राहायचे, माझं आईचं घर आहे, आणि सासर माझं अंधेरीला JB नगरला. अच्छा, म्हणजे जेव्हा दाखवण्याचा कार्यक्रम झाला तुमचा, झाला असेलच ना ऑब्व्हियसली. मग तेव्हा जरी हिच्याबद्दल माहिती होतं की ही नेमबाज आहे किंवा काही, तरी सुद्धा ही लाईफ पार्टनर व्हावी असं नेमकं काय वाटलं, काय क्लिक झालं नेमकं? काही नाही, ऍक्च्युली ती स्पोर्ट्समन आहे हे कळल्यावर आम्हाला फार एन्थुझियाझम होता. कारण आमच्या फॅमिलीमध्ये आई बाबांचं लव्ह मॅरेज आहे. आणि ते खूप ओपन माइंडेड आहेत. माझा लहान भाऊ पण आर्मीमध्ये आहे. तर आमच्याकडे एकंदरीत सगळं खेळमेळीचं खूप वातावरण होतं. सो हिचं त्यावेळेला एवढं खूप ऐकलं नव्हतं. ऑनेस्टली आम्ही अंजली बरोबर खरोखर काहीही ऐकलेलं नव्हतं. पण त्यावेळेला तिला शिवछत्रपती अवॉर्ड ऑलरेडी मिळाला होता. पण तेव्हा ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं की आपल्याला माहिती कसं नाही. पण एक नवीन एन्थुझियाझम आणि नवीन कोणतरी घरात व्यक्ती येणार, ती वेगळ्याच फील्डमधली आहे. तशी माझी वहिनी जी आहे ती सायंटिस्ट आहे. सो हे प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे. मी बिझनेसमध्ये आहे, भाऊ आर्मी, तसं वेगवेगळ्या फील्डमधले होते. सो हे एक नवीन गोष्ट आम्हाला फॅमिलीसाठी होती. आणि एकंदरीत फॅमिली आणि स्वभाव तिचा खूप आवडला. हे मुख्य कारण होतं. वा, मस्त. तू काय सांगशील, जेव्हा सरांना बघितलं तेव्हा काय क्लिक झालं होतं नेमकं? क्लिक म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो आणि बोललो तेव्हा मी माझी सगळी त्यांना बॅकग्राऊंड सांगितली की माझा असा खेळ आहे, मला खूप काही वेळ घरासाठी देता येणार नाही. म्हणजे एक टिपिकल जी अपेक्षा असते एका सुनेकडनं किंवा बायकोकडनं, तशी काही मला पूर्ण करता येणार नाही. पण ही वॉज सो ओपन माइंडेड आणि त्याला खूप आवडलं. म्हणजे टिपिकली 9 to 5 जॉब करणारी आणि त्या घरच्याच चौकटीत बसणारी अशी त्याला मुलगी नकोच होती. म्हणजे ही वॉज मोर दॅन हॅपी की मी माझं सगळं असं सांगितल्याबरोबर. त्यामुळे मलाही बरं वाटलं की हा सपोर्ट मिळेल. बाकी सगळं जे घरचं वातावरण जे होतं ते मला आवडलं. क्या बात आहे. सो येस, वर्ल्ड चॅम्पियन इंडियन शूटर अंजली भागवत आणि मंदार भागवत हे आहेत आजचे आपले खास मेड फॉर ईच अदर कपल. या दोघांचं अरेंज मॅरेज झालं, एकमेकांच्यात काय क्लिक झालं, आणि अर्थातच आपण जेव्हा स्पोर्ट्स पर्सन आहोत तेव्हा आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी, आपल्याला पोषक ठरणारं वातावरण एकमेकांच्या बरोबर मिळते की नाही हे बघणं आणि मगच लग्न करणं, असा एक डोळस निर्णय या दोघांनी घेतला आणि तो नंतर सक्सेसफुल सुद्धा ठरून दाखवला. सो अजूनही या दोघांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. बस त्यासाठी ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्या बरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्या बरोबर वर्ल्ड चॅम्पियन इंडियन शूटर अंजली भागवत आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बिझनेसमन मंदार भागवत. जसं की त्या अंजलीबद्दल मगाशी मी सांगत होते, तर तिनं 2003 मध्ये 399 गुण मिळवून पहिला विश्वचषक जिंकला होता. सलग 3 ऑलिम्पिक कॉम्पिटिशन्समध्ये तिनं आपल्या भारताला रिप्रेझेंट केलं.
2000 सिडनी इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. कॉमनवेल्थ खेळांमध्ये तिनं 12 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. 10 मीटर एअर रायफल आणि स्पोर्ट्स रायफल 3P मध्ये तिचं कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. 2003 मधल्या आफ्रो आशियाई खेळांमध्ये अंजलीनी अनुक्रमे क्रीडा 3P आणि एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवलं आणि ही पदकं मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज बनली आणि तिनं एक इतिहासच घडवला. सो अशी ही अंजली भागवत, आपण असं म्हणू शकतो की जे आपल्या इंडियामधले पायोनियर नेमबाज आहेत तर त्यातली ती एक. सो आज तिची ही जर्नी तर आपण नक्कीच शेअर करू तुमच्याबरोबर, पण त्याचबरोबर एक मेड फॉर ईच अदर कपल होण्यासाठी त्यांचा जो प्रवास झाला, घडतोय, तर त्याबद्दलही बरंच काही. सो आता मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की लग्न ठरणं आणि लग्न होणं यामध्ये साधारणपणे किती गॅप होता, त्यातल्या काही खास आठवणी? लग्न होण्यासाठी म्हणजे मी तेव्हा खूपच ट्रॅव्हल करत होते, कारण 2000 सिडनी ऑलिम्पिकसाठी माझी तयारी चालली होती. तेव्हा मला कन्फर्मेशन आलं नव्हतं की माझं ऑलिम्पिकला सिलेक्शन झालंय की नाही. त्यामुळे मला खूप स्पर्धा खेळायच्या होत्या आणि मला वाटतं 2-2.5 महिन्याच्या टूरवरनं मी घरी आले. ते मी घरी फक्त 4च दिवस होते. त्यात आईनी म्हणजे तगादा लावून शेवटी म्हटलं चल बघून तरी येऊ म्हणून आम्ही गेलो आणि मी 3च दिवस इथे. आम्ही पहिल्या दिवशी भेटलो, दुसऱ्या दिवशी बाहेर भेटलो आणि तिसऱ्या दिवशी ठरवलं की वी कॅन गो अहेड. मग तिसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी संध्याकाळी गेले, सासूबाईंच्या आणि सासऱ्यांच्या पाया पडले आणि थेट एअरपोर्टवर गेले. ते मी आलेच 1.5 महिन्यांनी आणि तेव्हा असं काही मोबाईल किंवा असं काही नव्हतं. आम्ही फक्त एकमेकांचे फोटो एक्सचेंज केले, तेवढाच वेळ मिळाला. आणि 1.5 महिन्यांनी खरंच मला आठवत नव्हतं की मंदार कसा दिसतो. पण साधारण मग आम्ही 2 महिन्यांनी जूनमध्ये आमचा साखरपुडा झाला आणि डिसेंबर 18ला म्हणजे 6-7 महिन्यांनी आम्ही लग्न केलं. म्हणजे आम्हाला सिडनी ऑलिम्पिकसाठी थांबायचं होतं. सो हा जो काही मधला स्पॅन गेला, एंगेजमेंट टू लग्न, त्याच्यामधली एखादी काही खास आठवण, कुठे खास तुम्ही फिरायला गेला होता, काही मूवीज बघितल्या होत्या, काही गिफ्ट दिल्या होत्या एकमेकांना, अशी काही खास आठवणी तर खूप आहेत. कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे एंगेजमेंट आणि लग्नाच्या मध्ये मला स्वतःला वेळ हवा होता. मी हे पहिला क्रायटेरियाच होता की आपल्याला कमीत कमी लग्नाच्या आणि एंगेजमेंटमध्ये 6 महिने तरी पाहिजेत. आणि प्लस तिचं ऑलिम्पिकचं पण एक चालू होतं ट्रेनिंग वगैरे. पण त्यामुळे तो जो पिरियड असतो तो होता हा पिरियड, तोच तुमचा कोर्टशिपचा तोच एक गोल्डन पिरियड समजला जातो आणि दॅट इज द फन ऑफ थिंग. तुम्ही एकमेकाला जाणता. कारण हिनीच असं सांगितलं आधी की आम्ही भेटलो आणि नंतर 1.5 महिना ही डायरेक्ट टूरवर गेली होती. सो यायच्या वेळेला मलाही अशी काही खूप नीट आठवे ना, कारण त्या टिपिकल साडीतल्या फोटोवरनं पसंत वगैरे केली होती. सो त्यावेळेला कसं होतं की आल्यानंतर जे काय मला वेळ मिळत होता तो आम्ही एकत्र स्पेंड करू शकत होतो. पण तेव्हा ती CISF मध्ये सिनियर इन्स्पेक्टर होती सेंट्रलची. सो आम्ही माझं काम आटपल्यानंतर आम्ही फिरायला रात्री वगैरे जायचो. सो पोलीस वगैरे आम्हाला अटकायचे कितीतरी वेळा. आम्ही म्हणजे फिरत जवळजवळ रात्री 1-2 वाजायचे. सो पोलीस अटकायचे आम्हाला आणि मग काय मॅडम काय वगैरे आणि कार्ड दाखवायचे ना, तर ते त्यांना तिला सॅल्यूट टोकायचे आणि म्हणायचं मॅडम पण खूप उशीर झाला आता जा घरी. ओके. कुठली मूवी वगैरे बघितलेली त्या पिरियड मध्ये कोर्टशिप? मूवीजचं मला नाही आठवत. आम्ही मूवी जास्त नाही बघायचो. आम्हाला दोघांना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. मग आम्ही बॉम्बेला तर बरीच ठिकाणे आहेत, जॉगर्स पार्क किंवा बँड्रा, वर्ली सी फेस, अशा ठिकाणी. सिल्वर बीचला आम्हाला खूप रात्री उशिरा राऊंड मारायला आवडायचं. तर अशा ठिकाणी आम्ही फिरायचो खूप. आम्ही असं मूवी किंवा नाटक बघितलं किंवा कुठलं तरी हॉटेलमध्ये बसलंय खात असं नाही केलं. आम्ही फिरलो खूप तेव्हा. ओके. आणि तेव्हा गप्पा टप्पांच्या मध्ये आम्हाला त्यातल्या त्यात एक स्पॉट आवडायचा तो म्हणजे पृथ्वी थिएटर. ओके. आमचं इनफॅक्ट आम्ही ठरवलं पण पृथ्वी थिएटरलाच, कारण तिथे मी खूप आधीपासून जायचो आणि तिकडे एक ते ॲटमॉस्फिअर बऱ्यापैकी असं छान. तिथे कलावंत येत असतात, नाटकाचं सिनेमाचे कलावंत येतात. नंतर तिकडे जो कॅफे आहे तिथे आयरिश कॉफी खूप छान मिळायची मला आठवतं त्यावेळेला. सो इट इज टू बी अ व्हेरी रोमॅन्टिक प्लेस. आणि माझा एक मित्र डायरेक्टर होता सिनेमामध्ये, तर मी तिकडे खूपदा भेटायचो. तर मी तेव्हा मला असं वाटलं की आपलं जेव्हा ठरवायची वेळ येईल वगैरे तेव्हा आपण ती छान जागा आहे आपण बसायसाठी, आणि आम्ही तिथेच ऍक्च्युली ठरवलं. तिथे आम्ही जायचो खूप. म्हणजे पहिल्या दिवशी बघितलं आणि दुसऱ्या दिवशी ठरवलं, तर तिथे ठरवलं तुम्ही का? हो, ऑलमोस्ट.
पृथ्वी थिएटरला आम्ही भेटलो असं साधारण ठरवलं आणि नंतर ह्याला मला घरी ड्रॉप करायचं होतं ते ट्रॅफिकमध्ये 1.5 तास लागला. तो आम्हाला खूप वेळ मिळाला विचार करायला. आम्ही खरंच एकत्र प्रवास केला तेव्हा ऍक्च्युली. ओके, पण ठीक आहे, तेव्हा मूवीज वगैरे नाही बघितल्या किंवा जास्त हे, पण गिफ्ट्स हो कुठल्या बाहेर परदेशाहून आले की छोटं मोठं सगळं घेऊन यायचे. आणि पहिल्यांदा हा जेव्हा मला दिल्लीला लग्न ठरल्यानंतर दिल्लीला माझा 1 महिन्याचा ट्रेनिंग कॅम्प होता किंवा आमचे फॉरेन कोच तेव्हा आलेले होते, त्यामुळे मला घरी सोडायचे नाहीत. मग हा मला दिल्लीला भेटायला आलेला. मग तेव्हा येताना त्यांनी मला इयरिंग्ज आणलेल्या तर त्या आम्ही अजून जपून ठेवल्या की पहिली ती गिफ्ट असते आपली. किती वर्ष झाली लग्नाला? आता 2000 साली झालं म्हणजे बरोबर डिसेंबर 19ला 19 वर्ष होते. 19 वर्ष जपून ठेवली असतो. तुम्हाला आठवते गिफ्ट हिने दिलेली कोणती छान आठवणीतली गिफ्ट? आठवणीतली गिफ्ट आहेत, खूप आहेत. म्हणजे कारण ती बाहेर जायची ना, त्यामुळे तिला गिफ्ट सिलेक्शनला भरपूर स्कोप पण असायचा. सो काही ना ती बरंच म्हणजे असं इलेक्ट्रॉनिक गोष्टी जास्त मला आवडतात. सो इलेक्ट्रॉनिक गोष्टी त्यावेळेला ते हे होतं ना, गाणी ऐकायचं, काय ते आयपॉड टाईप, ते सगळं ते आणलेले आहेत बरेच. अरे वा, इलेक्ट्रॉनिक गोष्टी जास्त. अच्छा. सो एकमेकांनी एकमेकांना दिलेल्या गिफ्ट्स, जसं की आपण नेहमीच म्हणतो की गिफ्ट्स हे एक निमित्त असतं आणि त्या काही फार गरजेच्या असतात असं नाही, पण काही खास आठवणी मात्र त्याच्याशी नक्कीच कनेक्टेड असतात. सो गिफ्ट्स थोड्याफार द्यायला काही हरकत नाही, हे ना. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. या दोघांची खास जर्नी आपण नक्कीच जाणून घेणार आहोत दिल से रसिका बरोबर, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्या बरोबर आणि आज आपल्या बरोबर आहे जगद्विख्यात निशाणेबाज अंजली वेद पाठक भागवत आणि मंदार भागवत. आता निशाणेबाजी अर्थात शूटिंगच्या क्षेत्रामध्ये मानाचा समजला जाणारा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार 2002 अंजलीला मिळाला. जगातल्या सर्वोत्कृष्ट स्त्री आणि पुरुष नेमबाज जी स्पर्धा खेळतात त्या पुरुष आणि महिला यांच्या मिश्र फेरीतून या स्पर्धेचं पारितोषिक पटकावून आपल्याला जिनियस सिद्ध करणाऱ्या अंजलीला महाराष्ट्राची शान हा सुद्धा पुरस्कार मिळाला. एकूणच आपण जर विचार केला तर स्पोर्ट्समध्ये करिअर घडवणाऱ्या मुली ज्या असतात तर त्यांची एकूणच मेंटॅलिटी आणि त्यांचं एकूणच लाईफ जर्नी हा खूप वेगळा असतो आणि या जर्नीमध्ये अर्थातच खूप मोठा सपोर्ट असतो, सहभाग असतो तो त्यांच्या लाईफ पार्टनरचा, अर्थात आहुंचा सुद्धा. सो आपण ही जर्नी तर नक्कीच त्यांच्याकडून जाणून घेतो आहोत. पण अंजली, मला तुला विचारायचं आहे की शूटिंगमध्येच आपल्याला करिअर करायचं आहे. थोडंसं हे वेगळं होतं कारण ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी शूटिंगला एवढं ग्लॅमर नव्हतं खरं तर, पण तरीसुद्धा आपल्याला यातच करिअर करायचं आहे. हे कसं काय ठरवलं, काय सांगशील? खेळामध्येच मला काहीतरी करायचं होतं, पण NCC मुळे मी शूटिंगकडे वळले. आणि आमच्या वेळी हा खेळ खूपच म्हणजे नवीन होता, लोकांना माहीत नव्हतं. मी शूटिंग करते म्हणजे काय हे माहिती नव्हतं. म्हणजे मीडियाला अक्षरशः मंदारनीने असं समजवलं की हा खेळ कसा आहे, कुठल्या लेवलपर्यंत खेळला जातो. आणि मी जेव्हा शिकत गेले, मी एक हाऊस म्हणून मग हा खेळ निवडला. कारण पहिल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मला सिल्वर मेडल होतं आणि आमची पहिलीच बॅच होती महाराष्ट्रातनं आपल्या स्टेटला रिप्रेझेंट करणारी. कोणीच शूटर्स नव्हते आमच्या आधी. मग त्या एक्साइटमेंटमध्ये मी सुरू ठेवलं. मग जसं जसं मला कळत गेलं की किती छान हा इव्हेंट आहे, खूप वेगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत. म्हणजे नेहमीचे मैदानी खेळ असतात, हॉकी, फुटबॉल, त्याच्यासारखा नाही आहे. ह्याच्यामध्ये मेंटल ट्रेनिंग, योगा ह्याचं किती महत्त्व आहे. आणि हा इंडिव्हिज्युअल गेम आहे, तुम्हाला कोणी अपोनंट नसतं, तुम्ही तुमच्या टार्गेटवर तुम्ही स्वतःला कंटिन्युअसली चॅलेंज करत असता. हे मला खूप आव्हान आवडलं आणि मग इतकी ती मी त्याच्यामध्ये रमून गेले की हे माझं करिअर कधी बनलं असं कॉन्शियस डिसिजन मी कधी घेतलाच नाही, ते होऊन गेलं. ओके सर, तुमच्याबद्दल काय सांगाल? तुमचं एकूण करिअरच म्हणूया आपण. मी बेसिकली इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक्समधून केलं होतं बॉम्बे युनिव्हर्सिटी. आणि बिझनेसमध्ये पूर्ण गुरफटून घ्यायला लागलं होतं कारण फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेनर्सला तेच करायला लागतं, अख्खं जनरेशन जातं. आणि तसं बिझनेस बॅकग्राऊंड वगैरे काही नाही अगदी. आणि त्यामुळे थोडंफार लग्नाच्या दिवशी पण उशीर झाला, जसं हिने सांगितलं तसं. पण ते इतकं मोनोटोनस होत चाललं होतं बिझनेसमध्ये. कसं ऑफिसमध्ये आपण जातो तेव्हा थोडे कलिग्स वगैरे तुमचे असतात, तुम्ही सिनेमाला एकत्र जाता. इथे कसं मी एकटा आणि माझ्याकडे काम करणारी माणसं, हे एवढंच होतं. सो ते थोडं मोनोटोनस होत चाललं होतं. आणि जेव्हा लग्नाचं आमचं झालं किंवा शूटिंगचं हिचं कळलं त्यावेळेला ते सुद्धा थोडंफार प्रोफेशनलिझम तेवढं नव्हतं. ती फक्त शूट करत होती, तिचा परफॉर्मन्स चांगला होता. हळूहळू कळत गेलं की अजून प्रोफेशनल वळण त्याला येतंय.
अच्छा. सो ते माझ्यासाठी सुद्धा एक डायव्हर्जन होत गेलं. म्हणजे माझ्या कामापासून वेगळं एक काहीतरी आपल्याला करायला लागतंय आणि त्यात मजा येत होती. म्हणजे जे काय आम्ही एफर्ट्स टाकत होतो ती तसं परफॉर्मन्स पण देत होती. मीडिया नवीन होता आमच्यासाठी पूर्णमध्ये. त्यात बऱ्याचशा चुका केल्या, मूर्खपणा केल्या, नको ते बोललो, सगळं झालं. त्या अनुभवावरनं शिकलो बरंच काय काय. पण नेव्हर द लेस आम्हाला मीडियाने खूप हेल्प केलं, कारण त्यावेळेला शूटिंग हे पूर्णपणे नवीन होतं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवण्यामध्ये त्यांचा खूप चांगला महत्त्वाचा वाटा होता. खूप चांगले जर्नलिस्ट आम्हाला भेटले ज्यांनी खेळ समजून घेतला नीटपणे, त्यांनी तो एफर्ट घेतला आणि मग खरोखर जे जस्टिस दिलं तिला, तिने जे काय अकॉम्प्लिश केलं होतं. सो माझ्यासाठी हे सुद्धा नवीन फील्ड होतं. सो छान वाटत होतं. म्हणजे आपल्या रोजच्या नियमित कामापासून थोडं वेगळं आणि काहीतरी छान घडते, हे मजा येत होती सगळी. सो हे प्रोफेशन मोठं कधी झालं, कधी हे सगळं घडलं असं हे जर्नीत कळलंच नाही. इट जस्ट वेंट ऑन हॅपनिंग. या पण तुम्ही ते खूप पॉझिटिव्हली घेतलं. म्हणजे जरी तुमचा एक स्वतःचा बिझनेस सुरू होता, हिचं फील्ड वेगळं होतं, त्याच्यामध्ये पण तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागत होतं आणि तुम्ही ते खूप पॉझिटिव्हली घेतलं की त्यात तुम्ही अरे माझं काम सोडून हे आता मला नवीन काहीतरी करायला लागतंय वगैरे असं नाही केलं. त्यामुळं आणि तुम्ही त्यातल्या सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्हली घेता असं मला वाटतंय. मीडियावर स्टार्टच तसा केला ना. इट वॉज समथिंग न्यू फॉर अस आणि ते आम्हाला खूप उत्साह होता त्या गोष्टीबद्दल. सो असं म्हणजे तसा कधी विचारच आला नाही त्या गोष्टीचा. म्हणजे इन केस आत्ता कोणी जर लिस्नर्स पैकी असं असेल की त्यांची फील्ड्स वेगळी असतील आणि जर स्पोर्ट्समध्ये एखादी मुलगी पुढे येत असेल तर त्याच्यामध्ये आपण कसा रोल घेतला पाहिजे हे थोडंफार खूप महत्वाचं आहे. कारण का आता तरी पण स्पोर्ट्ससाठीचा अवेअरनेस खूप जास्त आहे. शूटिंगचा तर प्रश्नच मिटला, खूप प्रोफेशनल झालंय, खूप व्यवस्थित ट्रान्सपरन्सी आली. त्यावेळेला या सगळ्या बाबतीत एवढ्या नव्हत्या. एक तर मीडिया अटेन्शन नव्हतं, तेवढं प्रोफेशनलिझम नव्हतं आणि तेवढी ट्रान्सपरन्सी पण नव्हती. सो यांना काही गोष्टीचं बॅकअप म्हणजे एक लिटरली एक बॅक ऑफिस सारखं तयार करायला लागलं होतं. आणि हे फक्त अंजलीच्या केसमध्येच नव्हतं. म्हणजे त्यांच्या ग्रुप ऑफ इतर शूटर्स जे होते सगळ्यांचे जे नवरे जशी लग्न होत गेली किंवा काही होते, प्रत्येक जण आपापल्या परीने रिस्पॉन्सिबिलिटीज वाटून घ्यायचा. म्हणजे आता समजा ह्या वेळेला मी जाऊ शकलो नाही कुठे एखाद्या स्पर्धेला बरोबर किंवा जे काय, सो बाकीचं मी ठरवायचो की तू चाललायस ना, मग तू या लोकांकडे लक्ष दे. म्हणजे सामान उचलण्यापासनं त्यांचं ट्रॅव्हल डॉक्युमेंट्सपासनं ते सगळं जे आहे ते तुम्ही फक्त त्याच्यावर फोकस करा. जेवण खाणं जे लागेल ते करायचं सगळ्यांचं. हे आमचं एक छान टीमवर्क झालं आणि आम्हाला सुद्धा काय झालं की एक चांगले मित्र मिळाले. इतर शूटर्सचे जे नवरे होते ते सुद्धा आम्ही वेगळी मजा करायचो ते त्यांचं शूटिंग करत असताना. ओके. सो अंजलीच्या करिअर बिल्डिंगमध्ये सरांचा खूप मोठा पॉझिटिव्ह सपोर्ट होता आहे हे आपल्याला नक्कीच जाणवतंय. एकूणच या सपोर्ट सिस्टीमबद्दल, एकूणच त्यांच्या जर्नीबद्दल बरंच काही अजून बोलायचं आहे आपल्याला या गाण्यांच्या नंतर. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर एक सुप्रसिद्ध स्पोर्ट्स पर्सन, वर्ल्ड चॅम्पियन इंडियन शूटर अंजली भागवत आणि बिझनेसमन मंदार भागवत. आता जेव्हा रायफल शूटिंग करायचं आपण म्हणतो तेव्हा त्यासाठी बऱ्याच गोष्टींची खरं तर गरज असते. एकदा ते करिअर करायचं म्हणलं की त्यामध्ये आवश्यक असतो तो मानसिक कणखरपणा, मेंटल टफनेस, की जो आपल्याला प्रशिक्षण घेऊन सुद्धा मिळू शकतो. अर्थातच या खेळामध्ये बरेच बारकावे असतात, यासाठी बऱ्याच आणखीन चांगल्या काही क्वालिटीजची गरज असते. हे सगळं आपण नक्कीच विचारूया अंजलीला. अंजली काय सांगणार याबद्दल? एकतर ते तुमचं पॅशन असायला पाहिजे. म्हणजे कोणीही असं ठरवलं की मला शूटिंग करायचंय म्हणून शूटिंग होत नाही. त्याच्यासाठी कुठलंही तुम्ही काम हाती घेतलं ते तुम्हाला त्याची आवड असेल तरच ते तुम्ही तडीच नेऊ शकता. आणि शूटिंग माझ्या वेळी तर खूपच अनप्रोफेशनल होतं. काही म्हणजे मला असं आठवतं की माझ्याकडे रायफल नव्हती म्हणून मी विटा धरून आम्ही कंडिशनिंगची प्रॅक्टिस करायचो. बाबा. एक वेपन आम्ही जे तिघी चौघी वाटून शेअर केलेले आहेत. आणि वेपन ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचं एकदम कस्टम ॲडजस्टमेंट लागतं. तुमचं ट्रिगर फिंगर कसा पाहिजे, त्याची ॲडजस्टमेंट, पोझिशन, हे सगळं खूप इंडिव्हिज्युअल सेटिंग असतं. ते आम्हाला कधीच मिळालं नाही. पण तरी आम्ही कंटिन्यू केलं कारण आम्हाला माहिती होतं की आम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. आणि ती हौस होती, ती आवड होती, म्हणून मी ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहिले. म्हणजे शूटिंग तुम्हाला किंवा कुठलाही खेळ, शूटिंगच असं नाही, कुठलाही खेळ तुम्ही निवडताना खरंच तो तुम्हाला आवडतोय की नाही ह्याचा आधी विचार करावा. त्याच्यासाठी तुम्हाला एक ध्यास किंवा वेड लागलं पाहिजे आणि मग तुमची आपूणहून मनाची तयारी होते की त्याच्यासाठी काहीही करण्याची. मेहनतीला तर पर्याय नसतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त जी इतर प्रॅक्टिस आहे, कारण आता हे इतकं कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे खेळ, त्याचे डिमांड्स खूप वाढलेले आहेत.
त्यामुळे तुम्ही जी काय प्रॅक्टिस कराल ती कम्प्लीट प्रोफेशनल पॅकेजमध्ये करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठलाही एखादा विषय राहून गेला तर तुमच्या बाकीची सगळी मेहनत फुकट जाऊ शकते. जसं फिजिकल ट्रेनिंग आहे, सायकोलॉजिकल ट्रेनिंग आहे, फिजिओथेरपी आहे, न्यूट्रिशन, डायटिशियन, टेक्निकल पार्ट, त्याच्यानंतर तुमचं स्वतःचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि मॅच एक्सपोजर्स, हे सगळं तुम्ही सिन्सिअरली जर फॉलो केलं तरच तुम्ही प्रोफेशनल खेळाडू स्वतःला म्हणू शकता. एक हौस म्हणून तुम्ही रोज गेलात, काही शूट केलं किंवा कबड्डी खेळली तर गोष्ट वेगळी, पण प्रोफेशनली जर तुम्हाला कुठलाही खेळ आत्ता ह्या जगामध्ये जर परस्यू करायचं असेल तर यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी सिरियस आणि सिन्सिअर. ऍक्च्युली पण तू ते सांगितलंस की विटा वगैरे धरून म्हणजे थोडंफार स्ट्रगल तो त्या पिरियड बद्दल हो नक्कीच. कारण मी सुरू केलं 1988 साली आणि मला माझी पहिली रायफल मिळायला 8 ते 10 वर्ष लागली स्वतःची. आणि त्या काळामध्ये आम्ही बऱ्याच जणांनी एकत्र NCC मधनं सुरू केलं, पण काहीच अवेलेबल नव्हतं म्हणून त्यातली अर्धी लोक गळून गेली. मग त्यांनी सोडलं शूटिंग. मग आम्ही काही जणी ज्या मैत्रिणी होतो त्या केवळ मैत्री खातर आम्ही तिथे टिकून राहिलो. मग एकमेकींचा आम्हाला आधार होता की ती पण करते ना, चल मी पण जाते. असं करत करत आम्ही टिकून राहिलो आणि त्याच्यासाठी खूप आम्ही भाग्यवान होतो की भीष्मराज बाम सरना सगळेच ओळखतात. ते स्वतः तेव्हा IB डिपार्टमेंटमध्ये होते. ते स्वतः शूटर होते आणि सायकोलॉजिकल ट्रेनिंग त्यांनी तेव्हा ते सुद्धा शिकत होते आणि आम्हाला त्यांनी आमच्यावर प्रयोग करायला सुरू केली होती. आमच्यासाठी ते नवीन होतं, पण त्यांनी जी काही मदत केली आम्हाला की हे ट्रेनिंग तर राहूच देत, पण तुम्ही खेळामध्ये टिकून राहा. म्हणजे कधी कधी त्यांनी स्वतःच्या पॉकेटमधनं पैसे काढून आमची मॅच फी भरलेली सुद्धा मला आठवते, किंवा त्यांच्या पोझिशनचा त्यांनी उपयोग करून आमच्यासाठी स्पॉन्सरशिप गोळा करणं, फायनान्स आणणं, ह्या गोष्टी केल्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये टिकून राहिलो. शिवाय माझे लोकल कोच जे होते संजय चक्रवर्ती, त्यांच्याकडनं मला खूप चांगलं टेक्निकल नॉलेज, त्यांनाही काहीच एक्सपिरियन्स नव्हता तेव्हा, काही इंटरनेट नव्हतं, बुक्स नव्हते आमच्यापर्यंत पोहोचले, पण त्यांच्या अनुभवावरनं त्यांनी जेवढं काही आम्हाला शिकवलं त्याच्यामुळे आम्ही ह्या एका बेसिक लेवलपर्यंत येऊन पोहोचलो. आम्ही एक शूटर म्हणून त्यांनी जन्म दिला. मग नंतर बाकीच्या गोष्टी आपोआप म्हणजे आल्या आमच्या वाटेला, कारण देवाला मे बी कळलं असेल की खरंच आम्ही मेहनत घेतोय, आमच्या ती जबरदस्त इच्छा आहे. आणि मग आम्हाला फॉरेन कोचेस आवडायला सांगायला आवडेल की मंगलताई अभ्यंकर ज्या हिंदू हायको प्रोडक्ट्सच्या होत्या, त्या स्वतः नऊवारी साडी नेसून आम्हाला एका नॅशनल गेम्सच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनला आलेल्या, आणि तेव्हा त्यांनी बघितलं की मी सगळीच गोल्ड मेडल घेते, आणि तेव्हा त्या खूप खुश झाल्या. त्या दरवर्षी त्यांच्या हजबंडच्या नावानी एक शाळेमध्ये स्कॉलरशिप द्यायच्या, पण तेव्हा त्यांनी त्या वर्षी ठरवलं की नाही, ह्या वर्षीची स्कॉलरशिप मी अंजलीला देणार. आणि त्या पैशातनं मी माझी पहिली रायफल घेतली. तेव्हा मला 8 वर्षांनी माझी पहिली रायफल मिळाली, ते पण अशा व्यक्तीकडनं. त्यामुळे मला त्याचा खूप मोठा आशीर्वादही मिळाला. आणि नाना पाटेकर आमच्या, तेही स्वतः शूटिंग थोडंफार करायचे तेव्हा ते एका कॉम्पिटिशनला असेच आले होते प्राइज डिस्ट्रीब्युशनला, आणि बामसरांनाही ते चांगले ओळखत होते. तेव्हा त्यांनी आम्हाला सगळ्यांना बघितलं आणि मग तेव्हा मलाही मेडल्स मिळत होती. मग तेव्हा त्यांनी माझं पहिलं किट, कारण आमचे जॅकेट, ट्राउझर्स, जे स्पेशल शूज आम्हाला घालायला लागतात, स्टँड लागतं, हे खूप खर्चिक असतं आणि इंडियामध्ये काहीच बनत नाही, आम्हाला सगळं इम्पोर्ट करायला लागतं. तो सगळा ती स्पॉन्सरशिप मला नाना पाटेकरांनी दिली, आणि मग माझ्याकडे सगळं साहित्य तेव्हा आलं. म्हणजे ह्या गोष्टीत 10 वर्ष गेली. हो ना. आणि केवढा फरक आहे बघा. आता काही पालक घेऊन येतात आपल्या मुलांना आमच्याकडे, अंजलीला कडे ट्रेनिंग घ्यायला वगैरे, तर ते रायफल आणि किट सकट ऑलरेडी घेऊन येतात की आम्हाला मुलाला शिकवा. आणि त्यावेळेला हे पण नक्की माहिती नसतं की त्या मुलाला खरोखर आवड आहे की नाही, पण त्यांच्याकडे इक्विपमेंट सगळं असतं. ज्यांना ही 10 वर्ष लागली मिळवायला त्यात, आणि हे घेऊन येतात. हा पूर्ण फरक आहे. म्हणजे ही पिढी तशी पाहिली तर नशिबवान पण आहे, कॉम्पिटिशन पण आहे, पण नशिबवान पण असे की इक्विपमेंट देतात, अवेलेबल आहे, आणि अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन आहे मुख्य. इथे काय होतं, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन पण होती आधी, आणि प्लस फायनान्शियल कन्स्ट्रेंट. हो, पण त्या 10 वर्षात कळलं ना की आपलं तेच पॅशन आहे. अदरवाईज काही जण मध्येच सोडून दिलं असतं. इनफॅक्ट सहजपणाने मिळालेली त्याची व्हॅल्यू राहत नाही, आम्ही बघतोय आता. म्हणजे तुम्ही झगडून जी तुमची पहिली क्रिकेटची बॅट घेता, किंवा जसं रायफल यांना मिळाली,
ते स्ट्रगल करून त्याची जी व्हॅल्यू असते, आज अंजली त्याला नमस्कार करून चालू करते रायफलला किंवा त्याचं पूजा करते रेग्युलरली. ही जी व्हॅल्यू आहे ना, ती काही वेळेला आम्हाला हल्ली जनरेशनमध्ये ती मिसिंग मटेरियल, जस्ट अ मटेरियल थिंग फॉर देम. आणि मग ते सोडतात ते तितक्या लवकर. कुठलाही खेळ, इट्स नॉट जस्ट अबाउट रायफल शूटिंग, इट्स अबाउट एनिथिंग. सो तुम्हाला तो पॅशन किंवा तो ध्यास असल्याशिवाय तुम्ही प्रोफेशनली ते करणं आम्हाला तरी कठीण वाटतं. म्हणजे नक्की नक्की. ओके. सो येस, आपल्याला यासाठी अतिशय मोठं पॅशन लागतं, हार्डवर्किंग करण्याची कपॅसिटी लागते. या सगळ्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील आणि आपल्याला स्वतःबरोबरच आपल्या देशाचंही नाव उज्ज्वल करायचं आहे, अभिमानानं मिरवायचं आहे, हे जेव्हा कुठेतरी आतमनामध्ये रुजलेलं असतं, मग तिथे आपण स्त्री आहोत की पुरुष हा भेदाभेदसुद्धा डोक्यामध्ये नाही ठेवायचा. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात, तेव्हाच आपण नक्की होऊ शकतो एक उत्कृष्ट नेमबाज. बोलूया आपण याबद्दल अजून बरंच काही या गाण्यांच्या नंतर. ऐकत रहा दिल से 94.3 टोमॅटो FM, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर वर्ल्ड चॅम्पियन इंडियन शूटर अंजली भागवत आणि सुप्रसिद्ध बिझनेसमन मंदार भागवत. आता अंजलीच्या करिअरबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा अक्षरशः या खेळासाठी 40% क्षमता ही शारीरिक लागते, पण 60% क्षमता ही मानसिक लागते. सेल्फ टॉक आणि योग पद्धतींचा वापर करून एक मानसिक कणखरपणा जपण्याची खूप गरज असते. कारण का तर आपल्याला जे काही लक्ष गाठायचं आहे, जो नेम साधायचा आहे, तर त्यासाठी खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. आणि हे कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी तुमचा मानसिक कणखरपणा खूप गरजेचा असतो की छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही अजिबात विचलित होता कामा नये, किंवा अगदी सिरियस गोष्ट जरी घडलेली असेल तुमच्या लाईफमध्ये तरी सुद्धा तुमचा बॅलन्स ढळता कामा नये तुमच्या लक्ष्यापासून. सो अशा बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते हे करिअर जर तुम्हाला उत्तम करायचं असेल तर त्यासाठी. अर्थात त्याचबरोबर यासाठी तुमच्या लाईफ पार्टनरची सुद्धा खूप महत्त्वाची मदत लागते की जी अंजलींना मिळाली, आणि म्हणूनच त्यांचं करिअर सुद्धा अतिशय उत्तम असं घडलं. अर्थात हे सगळं करत असताना काही कॉम्प्रोमाइजेस किंवा काही पर्सनल ॲडजस्टमेंट्स आपल्याला एकमेकांना कराव्या लागतात. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही दोघं? कॉम्प्रोमाइजेस म्हणजे कसं, आता अंजली जेव्हा टूरवरनं येणार असेल त्याच्या आधी मी माझी कामं उरकून घ्यायचो. बरं. कारण दॅट इज द ओनली वे टू डू. कारण तरच आम्ही कुठे बाहेर फिरायला जाऊ शकतो किंवा प्लॅन आउट करायचं. खूप लिमिटेड विंडोज असायचे. किंवा दुसरं एक असं आम्ही प्लॅन आउट केलं की माझं जेवढं अंजली जगभर फिरली होती तेवढं माझं फिरून झालेलंच नव्हतं. सो आम्ही कॉम्पिटिशनच्या आधी किंवा नंतर कसं अवेलेबल पिरियड आहे, तिची लगेच मॅच नंतर आहे का दुसरीकडे कुठे वगैरे, हा पिरियड ठरवायचो. आणि मग आम्ही तो एक सॉर्ट ऑफ व्हॅकेशन छोटं किंवा असं ती जागा बघायची असा आम्ही उपयोग करायचो. सो त्या ठिकाणी आमची अगदी थोडक्यात का होईना पण ती बघून झाली नाही, आम्हाला एकत्र राहता आलं. अच्छा. सो वेळ तुम्ही काढून ठेवलात, तसा काढून ठेवायचा. हो. आणि आम्ही इनफॅक्ट आम्ही ते ट्रेनिंग पण खूप एन्जॉय करायचो. म्हणजे ही रोज ट्रेनिंगला सकाळी त्यांचं ते एकदम रिजिड असायचं, सकाळी 7ला जायचं, इतकी वाजता यायचं ते. सो तेव्हा काय झालं, बाकीच्या शूटर्सची पण मैत्री झाली, कोच पण चांगल्या ओळखीचे झाले. कोचना पण ही एक म्हणजे खात्री पटली की दीज पीपल आर सिरियस अबाउट देअर स्पोर्ट. म्हणजे याच्यात कुठे इंटरफिअरन्स जरी मी आलो तरी त्याचा इंटरफिअरन्स होणार नाही. आमचा कधीही एकही टाईम चुकलेला नाही कुठे जायचा याचा. आणि आम्ही जेव्हा फिरायला कुठे गेलो तरी कोचला सांगून त्याच वेळेला बरोबर येणं, आल्याबरोबर त्यांना सांगणं. त्यामुळे त्यांना अगदी निश्चिंती होती की बाबा हे कुठे गेले तर आलेच नाही, उशिराच झाला, हा प्रकार अजिबात होणार नाही. आणि कोचला आम्ही मदत पण करायचो. ते असायचं, त्यांच्यावर एवढ्या लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी असायची ना, तर आम्ही त्यांना सांगायचो तुम्हाला कागदपत्राची जी काही कामं आहेत बाकी जी काही ते आम्हाला सांगा. सो आम्हाला तिथे राहून पण होईल, सो सहवास पण घडेल आम्हाला आणि तुम्हालाही मदत होईल. बरोबर. इट वॉज अ नाईस टीम वर्क. छान व्हायचं, मजा यायची. तू काय सांगशील कॉम्प्रोमाइजेस म्हणजे? आता की एक खेळाडू तर आपण आहोत, पण हे वेगळं फील्ड आहे आणि लग्नानंतर कितीही जरी नाही म्हणलं तरी लाईफ बदलतच, जबाबदाऱ्या आपल्याला घ्याव्याच लागतात. मग सासरच्या माणसांच्या असतील, घरच्या असतील. तू काय सांगशील कसं काय काय ॲडजस्टमेंट्स केल्यास? ॲडजस्टमेंट असं नाही, हे मला असं वाटतं माझा खेळ मला परस्यू करायचा होता म्हणून मी हे स्वखुशीने केलेले गोष्टी आहेत. कारण इतर मुली कशा मग ट्रेनिंग कॅम्प किंवा स्पर्धेनंतर घरी आल्यावर त्या पूर्ण वेळ बाहेर असायच्या. मग घरी आल्यावर मैत्रिणींना भेटा, कुठे मूवीज बघा, बाहेर जा, असं सगळं एन्जॉय करायचं. पण मग मी ते काही केलं नाही. मग घरात आल्यावर जेवढ्या घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज मी पार पडू शकेन तेवढ्या त्या कमी वेळात मी करायचा प्रयत्न करायचे. मला घर स्वच्छ खूप आवडतं, त्यामुळे घरी आल्यावर डस्टिंग करा, स्वच्छ मी कचरा काढायलाही कमी नाही. म्हणजे सगळं मी घरात जेव्हा घरी असेल तेव्हा मी घरात लक्ष घालायचे, घरातली कामं जास्त करायचे. किंवा
कुठल्या रिलेटिव्हजना भेटायचं राहिलं असेल तर ते आम्ही आवर्जून जायचो. ह्या ज्या घरगुती ज्या गोष्टी खऱ्या अपेक्षा असतात एखाद्या मुलीकडनं, त्या मग जेवढ्या माझ्याकडनं त्या पिरियडमध्ये पूर्ण होऊ शकते तेवढं मी नक्कीच करायचे. अच्छा, सण समारंभ असतात आपल्याला, ते खूपदा मिस होतात कारण आपल्या कॉम्पिटिशन जर का नेमक्या तेव्हाच आल्या तर ते मिस होतात नेहमीच. मग कितीतरी अशी माझ्या क्लोज रिलेटिव्ह म्हणजे कझिन्स वगैरे त्यांची लग्न किंवा काही बाकीचे ओकेजन्स मी मिस केलेले आहेत. किंवा दिवाळी असं आठवायचं, अरे घरी आता खूप छान मजा करत असते आणि आम्ही दिवाळीत कुठेतरी स्पर्धेला गेलेलो असतो, तेव्हा असं वाईट वाटायचं. पण ते थोड्यापुरतीच जेव्हा मी मॅचला उभी राहायचे तेव्हा मग ते सगळं विसरायला व्हायचं. जेव्हा मेडल जिंकायचं तेव्हा असं वाटायचं या इट वॉज वर्थ. ओके. सो येस, कॉम्प्रोमाइजेस किंवा पर्सनल ॲडजस्टमेंट्स हे प्रत्येक नात्यामध्ये करावे लागतातच. पण आपल्याला जर एखादं एम गाठायचं असेल, ध्येय गाठायचं असेल, तर त्यासाठी या गोष्टी करत असताना त्याचा फारसा त्रास आपल्याला जाणवत नाही, जर आपण खरोखरच मेड फॉर ईच अदर बनलेलो असू तर, है ना. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. दिलसे रसिक आहे तुमच्याबरोबर. मतभेदांच्याबद्दल बोलायचं या दोघांच्यातल्या या गाण्यांच्या नंतर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात. दिलसे रसिका आहे तुमच्याबरोबर. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर अंजली भागवत आणि मंदार भागवत. आता जेव्हा आपण अंजलीचं करिअर संपूर्ण बारकाईनं बघतो तेव्हा त्याच्यामध्ये जाणवतं की तिचे पती मंदार भागवत यांनी तिचा हा खेळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमातून त्याची माहिती देण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिला माहेरी जसा सपोर्ट मिळाला तसा सासरी सुद्धा तोच सपोर्ट मिळाला आजसुद्धा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की या खेळामध्ये संपूर्ण जेव्हा आपण नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळत असतो तेव्हा वेगवेगळ्या परदेश दौऱ्यांवर जावं लागतं. तिथल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ॲडमिनिस्ट्रेशन लेवलच्या ज्या असतात तर त्या प्रत्येक वेळेला खेळाडूला स्वतः करणं शक्य नसतं. अशा वेळीसुद्धा मंदार भागवत सरांनी खूप मोठा रोल निभावलेला आहे अंजलीच्या या करिअर संदर्भात. सो असा खूप एकमेकांना जेव्हा सपोर्ट मिळतो तेव्हा खरोखरच आपली जर्नी ही खूप सोपी आणि सक्सेसफुल होत असते, है ना. पण इतकं सगळं जरी छान असलं तरी जेव्हा आपण दोन व्यक्ती एकत्र येतो तेव्हा काही ना काही मतभेद हे होतच असतात. सो तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टींवरून होतात? मी अत्यंत बोलका आहे बर आणि ही अत्यंत कमी बोलकी आहे. हा एक बेसिक पॉइंट ऑफ आमचा आर्ग्युमेंट आहे. Okay. पण हा सगळं आमची आर्ग्युमेंट्स होतात, भरपूर आर्ग्युमेंट्स होतात, पण ते शॉर्ट स्पार्क्स असतात. आम्ही त्याच्यात वेळ घालवत नाही. सो कारण पहिल्यापासून हे आम्ही बघत आलो की आम्हाला नेहमी कायम कमी वेळ मिळाला आहे एकमेकांसाठी. ॲक्च्युअल म्हणजे शांत वेळ म्हणतात, काहीतरी असं एक प्रोग्राम असतो, कुठेतरी जायचं असते असं. सो ते वाद घालून भांडण करून ते एक्सटेंड करण्यामध्ये इट इज अ वेस्ट ऑफ टाईम ॲक्च्युली. हां. सो आम्ही एकमेकांची बोलून हा माझा मुद्दा आहे, तो तुझा मुद्दा आहे, दॅट्स इट, ओव्हर, पुढे चला. सो दॅट वॉज द इझिएस्ट थिंग टू डू. Yes. सो आम्ही खूप त्याच्या भांडणात फार काय मुरलो नाही असं म्हणता येईल ॲक्च्युली. पण कसं असतं, हे लोक जातात बाहेर वगैरे. आता मी कुठे जाऊन होतं मी सगळं इलॅबोरेटली सांगायची मला आवड आहे सगळ्यांना. तर ही अगं एवढं झालं, तुला हा माणूस भेटला, तुला सलमान खान भेटला आणि तू मला अजून 4 दिवसांनी सांगतेस. ते आपल्याला एक उत्साह ना, तर त्या नेहमी त्यांच्यासाठी ते नॉर्मल असतं, कोण ना कोण भेटत असतं, काही ना काही होत असतं. पण ते मला असं वाटतं की अरे मला अरे सांग ना लगेच. दॅट्स द ओनली पॉइंट ऑफ हे. येस. तू काय सांगशील, तुझ्या मते मतभेदाचा मुद्दा कुठला आहे? मतभेद असं खूप काही ह्याच्यावर नव्हते. मी हा खूप जास्त बोलतो असं मला नेहमी वाटायचं. आणि मला असं थोडं माझ्यामध्ये असं एखादी गोष्ट बघताना ती गोष्ट त्यावर कॉन्सन्ट्रेट करून ती एन्जॉय करणं, त्याच्यामध्ये बडबड करायची, त्याचे 1000 फोटो काढायचे. थांब जरा, मला एन्जॉय असं नेहमी आमचं कुठे टूरला गेलं की गेलं की हा असे 100 फोटो काढणार, मग त्याच्याबद्दल म्हणजे थांब जरा, चिल, मला ते बघ. मला असं थोडं शांत त्याच्यामध्ये डीप जाऊन एन्जॉय करायला. किंवा मला वाचनाची खूप आवड होती आणि आता ते मी काही परस्यू नाही करू शकले कारण हा पेपरातल्या ठळक बातम्या पण वाचत नाही. वाचनच आवडत नाही. पूर्वी मी किती कादंबऱ्या वाचलेल्या आहेत, पण ती सगळी आवड म्हणजे आता माझी गेली. मग त्याच्यानंतर मला मराठी नाटकं बघायला मी आमचं शिवाजी मंदिर तर ठरलेलं, नाटक लागलं की आम्ही पळायचो. म्हणजे ह्याला ते काही आवडत नाही, मराठीत तेवढा रस नाही आणि नाटकात तर अजिबातच नाही. मग ती माझी हौस थोडी
गेली पण असं मी काही काय काय मी काही तिला जाऊ नको वगैरे असं काही अजिबात सांगितलेलं नाहीये. पण तिला अपेक्षित असेल की तुम्ही बरोबर या. नाही पण म्हणजे मी तिला कितीतरी वेळा सांगितलं की तू मला एखाद्या नाटकाला वगैरे बोलव, मी येतो. मग का नाही नेत कधीतरी पण नाही, मला माहितीये की तो काही तिथे रमणाने त्याला एन्जॉय करता येणार नाही. So just forget. मला माझं कसं आहे माहितीये का, मला कुठेही गेलो ना तर मला सराउंडिंग ऑब्झर्व करायला खूप आवडतं. म्हणजे मी कुठेही गेलो ना तर मला आजूबाजूला काय काय तिथे होतं, कशी काय होतं, दुकानं होती, तिकडची लोक कशी होती, ती बोलत कशी होती, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत मला खूप इंटरेस्ट आहे, एन्जॉय. पण तुम्ही जेव्हा एकत्र असताना तेव्हा यू शुड गिव्ह ऑल द टाइम टू ईच अदर. म्हणजे तुम्ही जो ग्रुप असेल, नवरा बायकोच असं नाही, पण तुम्ही एकमेकांशी बोला, एकमेकांना गोष्टी दाखवा, काही गोष्टी म्हणजे खाण्याच्या बद्दल बोला, ते एक्सपिरियन्स करा. सो गिव्ह अँड टेक ऑफ आयडियाज किंवा आपण जे संभाषण म्हणतो त्याला महत्त्व खूप आहे. आणि ते मला आत्ता इनफॅक्ट दिसतं की खूप कमी होत चाललंय. लोक खूप असे सेक्लुडेड असतात, एकमेकांकडे बघतच नाही. लोक नजरच एकमेकांशी मिळवत नाही. सो दॅट इज आय एम सीइंग इट आता. आणि मला ते खूप आवडतं. मी असं कुठेही गेलो तरी माझं सगळीकडे आजूबाजूला बघणं असतं. नाही कोणी ड्राईव्ह मी ड्राईव्ह करत असेल ना तर तिसऱ्या गाडीमध्ये त्या माणसाने काय शर्ट घातले ते सुद्धा त्या मला माणसाचं दिसतं. डोळे कुठल्या मी रंगाचे आतमध्ये हे मी सांगू शकतो. shooting नाही करू शकणार. आणि त्यामुळे शूटिंग जेव्हा चालू केलं तेव्हा मिझरेबली फेल झालो. पण मला टार्गेट सोडून सगळं दिसतं. टार्गेट दिसलं, आता टार्गेट बघितलं, पुढे काय बाजूबाजूला आहे, ते नीट सरळ बसलंय की नाही, त्याच्यावर उजेड नीट पडलाय की नाही, मागे कोण उभा आहे, हे सगळं मला माहिती असतं. सो मी फोकसच करू शकलो नाही. त्यामुळे आय वॉज अ व्हेरी व्हेरी बॅड शूटर. मी आठवण म्हणून एक पिस्टल माझी ठेवली आहे, बस ती एकदा मध्ये उघडून बघतो आणि समाधान मानतो. तर परफेक्ट मिसमॅच आणि परफेक्ट मॅचिंग असं काहीचं कॉम्बिनेशन आपण बघू शकतो जे मेड फॉर ईच अदर कपल्स असतात त्यांच्यामध्ये. आता या दोघांना जर मी विचारलं की सॉन्ग डेडिकेशन कोणतं करायचं एकमेकांसाठी, विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. एन्जॉय करत रहा. दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टमाटे FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर वर्ल्ड चॅम्पियन इंडियन शूटर अंजली भागवत आणि मंदार भागवत. आता या दोघांची जर्नी एकमेकांच्या बरोबर आपण जे ऐकतो आहोत तेव्हा नक्कीच आपल्याला जाणवतं की जेव्हा एक उत्तम खेळाडू बनायचं असतं तेव्हा लहानपणापासून आईबाबांनी ज्या पद्धतीनं आपल्याला वाढवलेलं असतं, जसा खेळाला सपोर्ट दिलेला असतो तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मॉरल सपोर्ट आणि ओव्हरऑल सगळा सपोर्ट आपल्याला सासरच्यांकडून आणि त्यातही खास करून लाईफ पार्टनरकडून जर मिळाला तर आणि तरच आपलं करिअर खूप छान होऊ शकतं. अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःचं पॅशन, स्वतःचं हार्डवर्किंग, एक जिद्द या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. पण हे सगळं जेव्हा जुळून येतं तेव्हा फक्त एकच अंजली भागवत नाही तर अशा बऱ्याच अंजली भागवत बनू शकतात. आता अंजलीशी आपण जेव्हा गप्पा गोष्टी करतो, तिला जेव्हा विचारतो की तुझी एखादी लाडकी खेळाडू या शूटिंगमधली, तर ती असते पोलंडची रायफल शूटर रेनेटा मायर. कारण तिच्यातलं किलर इन्स्टिंक्ट तिला आवडतं की जे प्रत्येक खेळाडूमध्ये हवं असंही अंजलीचं मत आहे. सो अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत जर आपल्याला एक उत्तम खेळाडू व्हायचं असेल तर त्यासाठी आवश्यक अशा. ओके, या जर्नीबद्दल तर थोडं मी बोलत राहीनच, पण आज आपण खास बोलतोय तर या दोघांच्या मेड फॉर ईच अदर जर्नीबद्दल. सो अंजली आणि मंदारजी, एक सॉन्ग डेडिकेट करायचं आहे एकमेकांसाठी तर कोणतं कराल? आने वाला पल जाने वाला है, जाने वाला पल. ओके. कभी खुशी कभी गम ताराराम पम. अच्छा, जुनं गाणं तू सांगतेस. ओके, नक्की प्ले करूया. आता मला सांग की सरांचा आज मूड ऑफ आहे, हे तुला कशावरून कळतं? थोडे गप्प बसले की कळतं. तू काय करतेस, बोलायला जातेस की शांत सोडतेस त्यांना? नाही, मी त्यांना त्यांच्यावर सोडते. आपण इंटरफिअर नाही करायचं. लेट हिम कम आउट ऑफ हिज मूड अँड देन मग होतात गोष्टी. तुम्हाला कसं कळतं हिचा मूड नाही आहे किंवा समथिंग काहीतरी रॉंग? कठीण आहे कारण ते अदरवाईज पण कमी बोलते. त्यामुळे असं अजून किती कमी बोलू शकतो याच्यावरनं कळत नाही. मग मूड ऑफ झाला तर मग कसं ओळखता तुम्ही? मी माझं बोलणं तसं असतं. अच्छा. माझं काही फरक पडत नाही. माझं ते माझं जे बोलणं किंवा माझा जो स्वभाव आहे तो दुसऱ्याच्या याच्यावर अवलंबून नाही आहे. मी माझा आहे तो असा आहे. आणि इफ आय एम टोल्ड की म्हणतात प्लीज मला शांत बसू दे, आय एम हॅपी की मला समोरच्या मला सांगितलं, क्लिअर केलं. मला असं सगळं ब्लॅक अँड व्हाईट लागतं. मला असं समोर मला अजिबात ऑफेंड होत नाही की मला खावंसं वाटत नाही. मग मी अजिबात एकदाही सांगणार नाही तुला की तू खा. सो इट इज आय लाईक थिंग्स इन ब्लॅक अँड व्हाईट. तू मला येऊन सांग की आज मला खायचं नाही, मी तुला सांगणार. तू मला सांग की आज आपण ना बोलूया नको, मी अजिबात बोलणार नाही. पण
डोंट एक्सपेक्ट मी टू गेस एनिथिंग. क्लिअर कट बोलले, मला एकदम कम्युनिकेशन हो, एकदम क्लिअर मी असलेलं चूक बरं. झाली, मी स्वतः सगळ्यांना जाऊन सांगतो माझी गाढवपणा झाला, मी चुकलो, आय एम सॉरी, आणि हे मी लगेच करतो. त्याच्यात मला डिले नाही आवडत. अच्छा, चूक झाली लगेच सांगा, चांगलं झालं लगेच सांगा, जे ते पटपट पटपट क्लिअर करा, आपल्याला वेळ नाही. ओके. म्हणून आनेवाला पल जानेवाला. मला विचारायचं की स्ट्रगलिंग सपोर्ट एक खूप महत्त्वाचा असतो लाईफमध्ये ना. आपण किती जरी काही छान म्हटलं तरी काही लाईफमध्ये स्ट्रगलिंग पॉईंट्स असतात. मे बी तुझ्या करिअरमध्ये असतील किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असतील, आणि तेव्हा आपण एकमेकांना जो सपोर्ट करतो तो खूप तुमचं बॉन्डिंग स्ट्रॉंग करत असतो. सो असे तुमच्या आले ना, खूप आले. म्हणजे अंजलीचं शूटिंग खूप चांगलं, मला माहिती आहे, खूप चांगलं चालू होतं. आणि एक काळ आला होता की आम्हाला काही कळेच ना, की ती बरेचदा म्हणजे परफॉर्मन्स आम्ही प्रॅक्टिस एकत्रच करायचो, आम्ही रेंजवर एकत्र असायचो. म्हणजे तिने काय झालं की थोडं प्रोफेशनलिझम तेव्हा नव्हतं, त्यामुळे काही गोष्टी तिने मला शिकवल्या, मी शिकून घेतल्या. बरं, इंजिनिअरिंगमध्ये असल्यामुळे ते टेक्निकल माइंड किंवा खोलात शिरायची एक आपली वृत्ती असते. सो त्याचं आपण ह्याच्यासाठी कसं उपयोग करू शकतो, तिच्या इक्विपमेंटसाठी किंवा खेळासाठी, तिने मला काही गोष्टी खेळातल्या शिकवल्या. सो मी ते शिकून घेतलं आणि आम्ही त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायचो. आणि मग एक आम्ही तयार करायचो की बाबा तुझं शूटिंग टायमिंग कसं आहे, हे ते, आणि त्याच्यावर काम करायचं. पण काही वेळेला काही गोष्टी अशा घडतात की ज्याचं आपल्याला एक्सप्लेनेशनच मिळत नाही. तिचं वेपन बिघडायचं किंवा असं काहीतरी विचित्रच प्रकार घडायला लागले. म्हणजे नेमकी मॅचला खेळायला गेली की वेपन बिघडलं किंवा असं काहीतरी विचित्रच व्हायचं. आणि नेमकं त्या मोमेंटला कसं होतं आम्हाला, त्यावेळेला आम्हाला एक्सप्लेनेशनच मिळेना की असं का होतं. बरोबर तेव्हाच कसं होतं, आपलं एवढं सगळं चालणारी वस्तू. इनफॅक्ट मला अजून एक अगदी इन्सिडेंट्स तो मी कधी विसरणार नाही की अंजली इतकं शूट चांगलं करत होती ह्याच्या वेळेला, एथेन्स ऑलिम्पिक्सच्या वेळेला, की ते आम्हाला भीती वाटत होती की त्या ऑलिम्पिकच्या आधीच तिने पीक केलंय परफॉर्मन्स. सो कित्येक वेळेला कोचनी सांगायचं की तू पूर्ण 400 मारून नको, शेवटचा शॉट 9 मार, की नाही तर आपल्या ते मनात ती सायकोलॉजी आहे वेगळ्या प्रकारची एक अभ्यास केल्याप्रमाणे. तर ऑलिम्पिकमध्ये तिची मॅच चांगली चालली होती, आधी थोडं डाऊन होता, तिने ती कव्हर केली आणि ती फर्स्ट 10च्या आत यायला लागली. आणि हे सगळं झालं आणि आम्ही म्हटलं हां चल, ही आता हिने ग्रीप घेतली पूर्णपणे. सो हे सगळं झाल्यानंतर नेमका त्या मॅचमध्ये तिचा रायफल ठेवायचा स्टँड मोडला, तो ती कायम आयुष्यभर वापरत होती. तो कोलमडला आणि तिला रायफल ठेवताच येईना त्याच्यावर. आणि बिकॉज आय वॉज नॉट एन ऑफिशियल, मी जाऊन तो ना दुरुस्त करू शकत होतो ना काही करू शकतो. आम्ही अक्षरशः हातबल लावून बघत बसलो आणि ती तिची गेली मॅच त्याच्यानंतर. अशा काही गोष्टी घडत होत्या, कळलं का, की त्या आमच्या म्हणजे कॅपॅसिटीच्या बाहेर. तो एक फेज होता. नंतर थोडा आम्हाला आराध्य पण टायमाने उशिरा झाला, तो एक फेज थोडा होता, काही मेडिकल इश्यूज होते. बट वी वेंट थ्रू इट. कारण बेसिकली आमच्यात आपापसात कधी कॉम्पिटिशन नव्हती, काही इगो मुळात आमच्या दोघांच्यात, अंजलीत अजिबात इगो नाही, माझ्यातही काळीचा इगो नाही. सो हा आमचा फंडा एकदम क्लिअर आहे. सो आम्ही आपापसात, तुला काय वाटेल नाही मला काय वाटेल, मी का करू तू का करू, हा प्रश्नच नाही. जिथे गॅप पडेल ती समोरच्यानी भरून काढायची. माझ्या कामात गॅप पडली, माझ्या काही याच्यात गॅप पडली तर ती भरून काढते, तिच्या कामात काही गॅप पडली तर मी भरून काढतो. सो एकमेकांना मिळणारा स्ट्रगल सपोर्ट तुमचं नातं नेहमीच घट्ट करत असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि या दोघांच्यामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या वेळेला स्ट्रगल घडला की जिथं सरांचा किंवा अंजलीचा सपोर्ट एकमेकांसाठी फायद्याचा ठरला, महत्त्वाचा ठरला, हे तर आपल्या लक्षात आलं आहे. अर्थात हे सरांचं म्हणणं झालं, पण आता अंजलीलाही मला हाच प्रश्न विचारायचा की स्ट्रगल सपोर्ट प्रोफेशनल शूटिंगसाठी जो काही मंदारजींचा सपोर्ट मिळाला त्याबद्दल या गाण्यांच्या नंतर. एन्जॉय करत रहा दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर एकदम फ्रेश 94.3 टोमॅटो FM तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर. मेड फॉर ईच अदर खास कपल आज आपल्याबरोबर अंजली भागवत आणि मंदारजी भागवत. 1995 ते 2002 या वर्षांपर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल 45 पदकं मिळवणारी, महाराष्ट्र आणि भारत सरकारचे गौरव पुरस्कार मिळवणारी, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स असणारी अंजली अगदी साधी, गर्ल ॲट नेक्स्ट डोअर वाटावी अशी, गर्वाचा मागमूस नसणारी, अगदी सहज, साधी, सोपी अशी अंजली आणि तितकेच साधे, सोपे आणि मनापासून एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व आपण ज्यांना म्हणू शकतो तर असे मंदारजी. हे आहे आजचं आपलं खास मेड फॉर ईच अदर कपल. सो अंजलीची एकूणच जर्नी जी आहे, स्पोर्ट्समधली जर्नी, ही वेगळी होती आणि इतक्या वर्षांपूर्वी तिनं ती सुरू केलेली होती की जेव्हा या शूटिंगच्या क्षेत्रामध्ये फारसं ग्लॅमर नव्हतं.
सो एकूण अंजली या खेळामध्ये म्हण किंवा एकूणच लाईफमधला जो स्ट्रगलिंग सपोर्ट असतो, स्ट्रगल पिरियडमधला सपोर्ट असतो एकमेकांचा, तर त्याबद्दल मगाशी आपण बोलत होतो. तू काय सांगशील? मंदारजींनी तुला कुठे कुठे कधी कधी एक महत्त्वाचा सपोर्ट केला असं वाटतं तुला? माझ्यासाठी तर होताच, कारण मला काहीच बॅकअप नव्हता किंवा सपोर्ट नव्हता. उलट लग्न झाल्यावर मला जास्त मी इंडिपेंडेंट होऊ शकले माझ्या ट्रेनिंग सेशनमध्ये, कारण मग बाकीचे सगळं माझं वेपनचं जे ॲडमिनिस्ट्रेशनचा जो भाग होता माझ्या प्रोफेशनल शूटिंगसाठी जो लागणारा, तो सगळा मंदारनी त्याची जबाबदारी उचलली. की मेल्स पाठवणं, माझ्या एंट्रीजचं बघणं किंवा माझ्या वेपन मेंटेनन्सचं बघणं. म्हणजे मला वाटतं अथेन्स ऑलिम्पिक्सच्या आधी मग तो स्वतः माझी वेपन घेऊन जर्मनीला गेला, कारण आम्हाला एक पर्टिक्युलर ॲम्युनेशन जे आमच्या गनला सूट होत असतं ते सिलेक्ट करायला, कारण व्हेरियस ब्रँड, व्हेरियस क्वालिटीज ऑफ ॲम्युनेशन इज अवेलेबल इन द मार्केट. मग ते आम्हाला सिलेक्ट करायचं असतं. मग त्याच्यासाठी माझा वेळ जाऊ नये ट्रेनिंगमध्ये, म्हणून तो स्वतः तिथे जाऊन ते करून आला. अशी बरीचशी कामं. किंवा मला तेव्हा मी काही गाडी एवढी चालवायचे नाही, मग मी अंधेरीहून वरईला पोचायला मला खूप वेळ लागायचा तेव्हा, कारण खूप रस्त्याची तेव्हा कामं सुरू होती. मग तो मला ड्रॉप करायचा किंवा थांबायचा मग रेंजवर माझ्यासाठी. किंवा मी फायनल्सला जेव्हा वर्ल्ड कपला पहिल्यांदा पोहोचायला लागले तेव्हा मी सगळ्या फायनल्सपर्यंत पोहोचायचं, पण मेडल चुकायचं माझं काहीशा पॉईंटनी. माझं फायनल्स का असे होतात ते आम्ही सगळा विचार करून मग तो माझ्या फायनलची तयारी त्यांनी घेतली. की टायमिंग, म्हणजे टेक्निकल नॉलेज नसलं तरी मग टायमिंग्स माझ्या शॉटचं केवढं असतं, कधी संपतं, काय करायला, सगळा जो त्यांनी कोच किंवा मॅनेजरचं जे काम होतं ते त्यांनी केलं. त्यामुळे मी त्यावेळी त्या लेवलला, इंटरनॅशनल लेवलला सुद्धा मी सर्व्हाइव्ह करू शकले. म्हणजे हा सपोर्ट माझ्यासाठी महत्त्वाचाच होता. नक्की. पण त्याच्यानंतर जेव्हा आपल्या लाईफमध्ये एक आई होणं हा प्रकार आहे, आपण एका या फील्डमध्ये आहोत, त्यात आई होणार आहोत आणि त्यात पुन्हा काहीतरी जबाबदाऱ्या आहेतच. म्हणजे आपली स्वतःकडून पण एक अपेक्षा असते एक स्पोर्ट्समन म्हणून. सो तिथे काही स्ट्रगल किंवा तिथला सपोर्ट त्याच्याबद्दल काय सांगशील सरांचं? तिथे एकतर आम्हाला उशिरा झाला आराध्य, कारण पहिलं आम्ही उशिरा होण्याचं डिसिजन घेतलं आणि मग थोडं वय वाढल्यामुळे थोडा आम्हाला त्रासही झाला आराध्य होण्यासाठी. पण जेव्हा तो झाला तेव्हा मी सुद्धा एकदम पीकवरच होते. शूटिंग मी कमी करू शकत नव्हते तेव्हा. पण त्याच्यानंतर आणि आम्ही पुण्याला मग शिफ्ट झालो होतो, आम्ही दोघंच राहायचो. त्यामुळे भारी सपोर्ट तर हवाच, कारण मला आठवतंय आराध्य 9 महिन्याचा होता तेव्हा मी सोडून त्याला US वर्ल्ड कप खेळायला 40 दिवस बाहेर गेले होते. म्हणजे एवढ्या छोट्या बाळाला कुणाकडे सोडायचा आम्हाला कधी प्रश्न आला नाही. मग माझी आई आणि माझ्या सासूबाईंनी ती जबाबदारी वाटून घेतली. मग त्या दोघी आपापसात ठरवायच्या की ह्या महिन्यात तुम्ही गेलात की दुसऱ्या महिन्यात मी जाईन, असं करत मग त्यांनी आराध्याला खूप सांभाळलं. म्हणजे माझ्यापेक्षा आराध्याला त्यांच्याकडे राहायची लहानपणी जास्त सवय होती. मी अगदी चला मला तर निघायचं, तुम्ही या, असं करून दोघींना ऑर्डर सोडायचे आणि मी निघून जायचे. हा सपोर्ट खूप महत्वाचा होता. आणि शिवाय मंदारचं घरातलं, त्यामुळे जबाबदारी वाढलेली. पण ती त्यांनी घरचं सगळंच बघायला लागायचं. घरात काय सामान आणून ठेवायचं, आराध्याला काय लागणार ते तर सासूबाई आणि आई घरी सांभाळते. मग बाकी सगळं घरचं खूप बघायचं असतं, ते सगळं त्यांनी सांभाळलं म्हणून मी हे करू शकतो. क्या बात. खूप जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप मोठं झालेलं बघतो तेव्हा त्याच्या लाईफ पार्टनरचा रोल पण खूप महत्त्वाचा असतो, ॲट द सेम टाईम फॅमिलीचा सुद्धा. सो तो एक मेसेज आपण ह्याच्यातून देतोच. थोडंसं पुढे जाऊन मला विचारायचं आहे की आत्तापर्यंतच्या ह्या करिअरमध्ये चॅलेंजिंग मोमेंट्स सांगितले तुम्ही आत्तापर्यंत, पण तू सांग की तुला असा कुठला वाटला की त्याच्यावरती तू जास्त छान मात केलीस, करिअरमधला किंवा घरामधला? आणखी एक छोटासाच आहे. आम्ही तिघंही एकत्र गेलो होतो नॅशनल चॅम्पियनशिपला आणि आराध्य झाल्यानंतरची माझी पहिली नॅशनल चॅम्पियनशिप होती. त्यामुळे 1 वर्षाचा पूर्ण गॅप झाला होता माझा कॉम्पिटिशनमध्ये. तेव्हा खूप नवीन शूटर्सही तेव्हा उदयास आले होते आणि सगळ्यांना उत्सुकता होती की आता 1-1.5 वर्षाच्या गॅपनंतर अंजली भागवत परत आली आहे, मग काय करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग माझी ती शेवटची मॅच चालू होती. म्हणजे त्या मॅच नंतर मी जिंकणार की काय, म्हणजे गोल्ड मेडलसाठी ती मॅच चालू होती आणि पूर्ण दिवस म्हणजे दमले होते. मग फायनल्स माझी चालू होती. आराध्य पण खूप बिचारा ताटकळला होता, 6 महिन्याचाच होता आणि आराध्याला मंदार घेऊन वरती उभा होता स्पेक्टॅटर गॅलरीमध्ये. आणि मग शेवटची आमची खूप काउंटिंगवर मॅचेस असतात, म्हणजे टायमिंग रेस्ट्रिक्शन असतं आणि एकमेकांच्या अपोजिटली खेळायची असते मॅच. आणि ते शेवटचे माझे शॉट्स चालले होते, म्हणजे सुरू झाले आणि आराध्याने तिथे भोकाड पसरलं. खूप क्रुशियल टायमिंग असतं. म्हणजे फायनल्स म्हणजे तर अक्षरशः म्हणजे तुमचे हार्टबीट्स असे नुसते हे होत असतात आणि त्या ह्याच्यामध्ये
आणि प्रत्येक एका शॉटने तुम्ही बाहेर जाता सरळ. ते 10 शॉटच महत्वाचे असतात तुम्हाला. पण मग आणि त्याला भूक लागली असणार हे मला माहित होतं. आणि माझं मन एकदम असं विचलित की इथे मॅच पण आता फायनल सुरू आहे, सगळे शूटर, सगळे त्यांचे पालक, सगळे माझे ऑफिशियल्स बसलेत आणि वरती आराध्याचा जोरात रडण्याचा आवाज येतोय. मग मी अशी रायफल खाली ठेवली, पाठी बघितलं. मग मंदानी मला असं केलं की डोंट वरी, नो प्रॉब्लेम, मी बघून घेईन. आणि मग मी एकदम फ्री ऑफ माइंड माझ्या ह्याच्यावर फोकस केलं आणि मग मी ते सुवर्ण पदक जिंकलं. म्हणजे गमन माझं ते सुवर्ण पदकाने झालं. हे खूप चांगलं होतं माझ्यासाठी, खूप मोटिवेटिव्ह होतं. आणि मग शेवटचा शॉट मारून मी रायफल ठेवून जी धावले आराध्याकडे, हे कसं तरी झालं. आणि तिथून आराध्याला जो घेतला ना, तर नशिबाने मला एक म्हणजे ते ऑफिशियल सगळे जसे ओळखीचे होते, त्यांनी मला सांगितलं मंदारजी आप उधर जाइए. जिथून एक वरती एक रूम होती त्यांची, म्हणजे मला वाटतं ती स्कोरिंग रूम का कसली तरी होती आणि तिथे काच होती आणि तिकडनं आवाज येत नव्हता बाहेर. मला म्हणे तुम्ही तिथे घेऊन जा, सो आराध्याचा आवाज येणार नाही, तुम्हाला दिसेल. मस्त, किती छान मोमेंट्स आहेत ना हे सगळे. सो ऐकताय ना तुम्ही, असे खूप सारे चॅलेंजिंग मोमेंट्स असतात की जेव्हा तुमची लाडकी व्यक्ती तुमच्या बरोबर जर मॉरली असेल तर मग नक्कीच तुमचं बळ वाढतं, कॉन्फिडन्स लेवल तुमची खूप वाढते. सो पहा, तुम्ही सुद्धा असा विचार नक्कीच करू शकता. जर तुमच्या लाईफ पार्टनर काहीतरी एखाद्या करिअरमध्ये प्रगती करत असेल तर त्याला पुढे नेण्यासाठी आपण काय काय करू शकतो, थोडासा विचार करा आणि कृतीसुद्धा. एन्जॉय करत राहा दिलसे रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिलसे. रसिका आहे तुमच्याबरोबर. आज आपल्याबरोबर आहे खास मेड फॉर ईच अदर कपल, वर्ल्ड चॅम्पियन इंडियन शूटर अंजली भागवत आणि सुप्रसिद्ध बिझनेसमॅन मंदार भागवत. आता अंजलींनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 13 नवीन विक्रम प्रस्थापित केले. 55 सुवर्ण, 35 रौप्य, 16 कांस्य पदकं जिंकली. भारतातल्या राष्ट्रीय स्पर्धांच्या मध्ये तिच्या नावावर 8 नवीन विक्रम नोंदवले गेले. सो अशी जिची उत्तम कामगिरी आहे, तर तिला वेगवेगळे पुरस्कार मिळाले, वेगवेगळ्या शाबासकी, वेगवेगळं कौतुक तिला मिळालं. पण आज जर मी मंदार सर तुम्हाला विचारलं तर तुम्ही अंजलीला कोणत्या गोष्टींसाठी खास शाबासकी द्याल? शाबासकी द्यावीशी वाटते ती एक अवॉर्ड्स तर मिळाले. अवॉर्ड समथिंग दॅट कीप्स ऑन हॅपनिंग. तुमचा परफॉर्मन्स तो कधी ना कधी तुम्हाला मिळतो. पण मला एक अगदी खूप चांगली स्मृती आहे ही गोष्ट की मी बाम सरांबरोबर रवींद्र नाट्य मंदिरला एका प्रोग्रामला होतो. बाम सरांबरोबरच बसलो होतो आणि त्यावेळेला अंजलीला वर्ल्ड कप फायनल्सचं सिलेक्शन झालं होतं. तर वर्ल्ड कप फायनल्स काय हे जाणणं जरुरी आहे. वर्ल्ड कपमध्ये जे मेडल विनर्स असतात ते विनर्स आपापसात एक फायनल मॅच खेळतात त्या वर्षाच्या शेवटी. सो सगळे विनर्स असतात, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झचे. सो यांचा हा फायनल होता. तर तिला रिप्रेझेंट करायला ती एकमेव सिलेक्ट झालेली होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला तिच्याबरोबर तिचे जे सगळ्यात पहिले कोच होते संजय चक्रवर्ती, तिने उल्लेख केला आहे, त्यांना पाडलं. आता काय झालं होतं की संजय चक्रवर्ती हे इतके वाईडली ट्रॅव्हल्ड नव्हते, त्यांना थोडं नवीन होतं जर्मनीच्या. सो हे दोघंच ट्रॅव्हल करत होते त्यावेळेला. आणि ते तिथे गेलेलं असताना हिचं लँड व्हायच्या आधीच पासपोर्ट चोरीला गेला फ्रँकफर्टला. आणि तो अजूनही आम्हाला असं वाटतं की तो फ्लाईटमधनंच चोरीला गेला होता. सो तिथे उतरायच्या आधीच इमिग्रेशनलाच प्रॉब्लेम झाला तिला. आणि ही व्हिजिट तिची फक्त 3 दिवसाची होती, जेमतेम. मॅच खेळायची होती आणि लगेच परत यायचं होतं. सो टूर वॉज व्हेरी शॉर्ट. आणि हे तिकडे गेले आणि हे कळलं झालं आता आतच कसं शिरणार त्या मॅचसाठी. सो पण ते केलं. मग बाम सरांना मी फोन केला होता आणि आम्ही एकत्र जायचं होतो. सो त्यांनी सगळं तिथे एम्बसीमध्ये फोन करून ठेवले वगैरे. बरं, कम्युनिकेशन आमचे मोबाईल वगैरे तेवढं हे नव्हतं त्यावेळेला. सो पण ते कसं तरी करून ते शेवटी आतमध्ये शिरले एकदा. ते सगळं प्रकरण करून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट केला वगैरे सगळं. आणि नंतर लगेच म्हणजे तिला 1 दिवस प्रॅक्टिस होती फक्त आणि दुसऱ्या दिवशी मॅच होती. बरं, जर बराचसा दिवस रडण्यात गेला. ऑब्व्हियस आहे, दुसऱ्या देशात जाऊन एवढी मोठी मॅच आणि पासपोर्ट गेला म्हटल्यानंतर तुमचं फार हे होतं ॲक्च्युली. तर ते आय डोंट नो हाऊ शी प्रॅक्टिस वगैरे. तर आम्ही तिची जेव्हा मॅच चालू होती त्या दरम्यान आमचा तो कार्यक्रम आम्ही त्या तिथे षण्मुखानंदला होतो, रवींद्र नाट्य मंदिरला होतो. आणि सगळा प्रोग्राम चालू होता. मला वाटतं सगळे चीफ मिनिस्टर वगैरे तिकडे होते आणि आम्ही बामसर होतो. तेवढ्यात अंजलीकडनं निरोप आला मोबाईलवर की फायनल्समध्ये मी आली आहे.
थोडा वेळ झाला म्हणून सिल्वर मेडल जिंकलं. अरे वा. सो ते इतकं एक्साइटमेंट होते. त्या आधी स्टेजवर अनाऊन्स झालं, सगळे पामसर पण सगळं खुश झाले आणि व्हेरी एक्साइटेड. Yeah. एवढं सगळं झालं, ते चालू आहे म्हणजे अजून तिला पासपोर्ट हातात नाही यायचा आहे वगैरे सगळं. आणि तिथं करणार कोण, कारण संजय सर पण नवीन होते आणि सगळं झालं. मग थोड्याने परत फोन आला की मला एका वेगळ्याच मॅचसाठी इन्व्हिटेशन आलंय, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स, आणि ही मॅच काय ते मला माहितीच नाही आहे. तर काय करू म्हणजे यू हॅव टू प्ले. तुला काय वेगळं करू, तुला जाऊन शूटच करायचं, तुला वेगळं फुटबॉल थोडंच जाऊन शूटच करायचं तुझा म्हटलं. हे सगळं आम्ही तिथे बसलेलं असताना आमचं बाम सरांचं आणि आमचं चालू होतं आणि ती परत मॅचमध्ये गेली आणि ते सुद्धा तिने जिंकलं, क्या बात आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स. ही स्पर्धा कुणाला माहितीच नव्हती. सो ऍक्च्युली ही स्पर्धा अशी आहे की हे जे विनर्स असतात म्हणजे ते आपापसात मेल्स आणि फिमेल्स टॉप 5 मला वाटतं आहेत, मेल आणि फिमेल. दॅट इज द ओनली मॅच जेव्हा मेल आणि फिमेल्स एकत्र मॅच खेळतात. बर. सो इट इज अगेन्स्ट इच अदर. सो दॅट वॉज अ व्हेरी टफ मॅच आणि ती सुद्धा त्यांनी जिंकली. सो पासपोर्ट हरवलेल्या कंडिशनमध्ये सिल्वर मेडल वर्ल्ड कप फायनलला घेणं हे फर्स्ट टाइम होतं इंडियामध्ये. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स वॉज फर्स्ट टाइम. आणि हे सगळं प्रकरण करून एकदाच ते ठेवलं आणि मग ते पासपोर्टच्या मागे लागून नशिबाने काय झालं की त्या एम्बसीमध्ये गेलेले असताना नेमक्या अंजलीचा फोटो पेपरात होता नुसत्या कुठल्या तरी रेफरन्सने. त्या तिकडच्या काउन्सिलरनी पण बघून तो पण खुश झाला आणि त्यांनी खूप कोऑपरेट केलं. म्हणजे सॅटर्डेला त्यांनी खास ते काउन्सिलेट उघडून अंजलीला पासपोर्ट दिला. सो हे सगळं ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये आपला माइंड कंट्रोल कसा ठेवावा हा मला एक सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण ऍडव्हर्स कंडिशन मध्ये मी फक्त चिडू शकतो. सो चला, अंजलीला तर सरांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी शाबासकी मिळालेली आहे, पण अंजलीला आठवणारी शाबासकी कोणती विचारूया या गाण्यांच्या नंतर. एन्जॉय करत रहा दिलसे. रसिका आहे तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिलसे. रसिका आहे तुमच्याबरोबर. आज आपल्याबरोबर एक खास मेड फॉर इच अदर कपल, अंजली भागवत आणि मंदार भागवत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण आपलं करिअर घडवत असतो, पण जेव्हा एखादी मुलगी स्पोर्ट्समध्ये आपलं करिअर घडवत असते तेव्हा तिच्यासाठी तिच्या फॅमिलीचा, तिच्या लाईफ पार्टनरचा सपोर्ट हा खरंच खूप महत्त्वाचा असतो. तर तोच सपोर्ट अंजलींना मिळाला खास मंदारजींच्याकडून. आज अंजली, मला तुला विचारायचं आहे की तुझ्या या एकूण करिअरमधली तुला आवडणारी, तुला आठवणारी अशी एखादी शाबासकी आमच्याबरोबर शेअर कर म्हणलं तर कोणती करशील? मला मिळालेली शाबासकी म्हणजे हीच आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीच. मला वाटतं मला सगळ्यात करिअरचा हायेस्ट पॉईंट तोच होता. पण त्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर कॉमनवेल्थ गेम्सला आम्ही गेलो होतो आणि तेव्हा मी फ्लॅग बेअरर होते मँचेस्टरला कॉमनवेल्थ गेम. तेव्हा मला असं वाटलं की बापरे, मी कॅप्टन टाईप अशी झाले आणि पूर्ण इंडियाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. आणि पहिली माझी एअर रायफलची मॅच होती, ती साहजिकच मी जिंकणार होते एवढा माझा कॉन्फिडन्स होता. कारण तेव्हा मी खूपच चांगल्या पीक परफॉर्मन्समध्ये होते आणि मी सहज ते गोल्ड मेडल जिंकलं आणि तो नवीन रेकॉर्ड मी केला. त्याच्यानंतर आमची टीम मॅच जी होती त्याच्यामध्ये आम्ही गोल्ड जिंकलं, रेकॉर्ड केला. त्याच्यानंतर सेकंड जी माझी मॅच होती ज्याच्यात तिसरं मेडल मला साठी मी खेळणार होती, 3 पोझिशनची मॅच होती आणि तो माझा सेकंडरी इव्हेंट होता. आणि तेव्हा आम्ही त्या टीम इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकलेला. आता हे 4थं मेडल मला मिळणार की नाही याची सगळ्यांची खूपच उत्सुकता होती आणि माझी खूप काही प्रॅक्टिस नव्हती, खूप काही चांगलं ॲम्युनेशन आमच्याकडे नव्हतं किंवा मँचेस्टरचं वेदर कंडिशन पण खूप थोडं ट्रिकी होतं की तिथे, कारण आउटडोअर हा इव्हेंट असल्यामुळे खूप आउटडोअर फॅक्टर्स तिथे मॅटर करतात. पण तेव्हा जे मी विचार केले ते मला आठवतात. म्हणजे मी ती मॅच कशी टेक्निकली खेळली हे आठवत नाहीये. माझ्या मनावर मी कसं ताबा ठेवायचा, म्हणजे प्रत्येक एक वाक्य मला माझ्या सरांनी, म्हणजे टेक्निकली संजय सरांनी सांगितलेलं आणि सायकोलॉजिकली बाम सरांनी सांगितलेलं, हे मी कसं अप्लाय केलं नाही अजून मला आठवते. म्हणजे बाम सरांनी सांगितलेलं की प्रत्येक शॉट हा तुझा प्रत्येक श्वासा इतका महत्वाचा आहे. जेव्हा तू समजशील ना तेव्हा तुझा कुठलाही शॉट चुकणार नाही. काही श्वास चुकला की आपण आपल्या जीवावर बेतू शकतात, तेवढं महत्त्व तू एकेका शॉटला दे. आणि मग ते 100% एफर्ट्स म्हणजे काय हे मला संजय सरांनी शिकवून ठेवलेलं. ते मी टेक्निकल आणि सायकोलॉजिकल नॉलेज मी कसं अप्लाय केलं ना, दॅट वॉज लाईक खरंच मी मला स्वतःला शाबासकी मी ते देईन. म्हणजे हा माझा गर्व किंवा असं नाहीये, पण ते कसं अप्लाय करायचं हे तेव्हा मी शिकले आणि मी ते करू शकले. आणि म्हणून मग ते 4थं मेडल हे मी नवीन विक्रमासकट ते जिंकलं, याचा मला खूप आनंद आहे. आणि हा आनंद
जास्त अशासाठी आहे की त्याच्यातनं मी एक चांगली कोच बनू शकले. कारण आता मी जेव्हा माझ्या स्टुडंटना शिकवते तेव्हा खूप काही कोचेस आहेत जे सांगू शकतात की ही चांगली पोझिशन आहे, ही चांगली रायफल आहे, पण ते शॉट मारताना काय विचार करायचा आणि तो कसा करायचा आहे हे मी त्यांना आता चांगलं शिकवू शकते. क्या बात आहे, वा मस्त. सरांच्यामुळं तुझ्या लाईफमध्ये झालेली एक चांगली इम्प्रूव्हमेंट काय सांगशील, की जी आधी अंजलीमध्ये नव्हती आणि यांच्यामुळे झाली, काय सांगशील? मे बी मी थोडी प्रोफेशनल झाले. माझं सगळं जसं घरगुती होतं. म्हणजे शूटिंग मी फक्त स्वतःपुरती खेळायचे. म्हणजे मी जायचे, जिंकायचे, मेडल घरी, बस एवढंच. पण त्यांनी मला महत्त्व पटवून दिलं की तू प्रोफेशनल का व्हायला पाहिजेस. कारण त्याच्यानंतर त्या लीगमध्ये जाण्यासाठी ती एक सायकोलॉजिकल प्रिपरेशन लागतं. एकदा तू जिंकलीस पण तिथे स्टे करण्यासाठी यू हॅव टू बी प्रोफेशनल. आणि कारण हा खेळ तेव्हा आमच्यासाठी इंडियासाठीच नवीन होता. तर जेव्हा तुझ्या बातम्या छापून येतील, तुमचे अचिव्हमेंट जेव्हा येतील, तेव्हा तो खेळ लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे ती तुझी जबाबदारी आहे की तुझा खेळ प्रमोट करणं ऍक्च्युली. आणि ते त्यांनी मला खूप चांगलं शिकवलं. आणि म्हणून मी आउटस्पोकन मध्ये झाले, इंटरव्ह्यूज द्यायला लागले. आणि खरंच म्हणजे आता मला अभिमान वाटतो की जेव्हा मला लोक पायोनियर्स म्हणतात किंवा म्हणतात की तुम्ही हा रस्ता आमच्यासाठी बांधून ठेवलात म्हणून इतका सोपा झाला. म्हणजे आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्ही 6 जणी होतो आणि आता महाराष्ट्रामध्ये 1000हून जास्त एंट्रीज फक्त एका छोट्याशा कॉम्पिटिशनला येतात. आणि म्हणून आता आपण ऑलिम्पिकमध्ये 3ही कलर्स शूटिंग या खेळामध्येच फक्त आणू शकलो. तर ह्याचा अभिमान आहे मला. आणि ह्याच्यासाठी मंदारचा मला खूप उपयोग झाला. हिच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाले, स्वभावामध्ये चांगले चेंजेस होतात? ॲडव्हर्स कंडिशनमध्ये एखादं सिच्युएशन कशी हँडल करावी शांतपणे हे आत्मसात करणं खूप कठीण आहे बरं का. मला काय अजून काय असं जमलंय असं मी क्लेम करू शकत नाही, कारण आय एम नॉट अ ट्रेन्ड प्रोफेशनल. पण ते व्हायला मला आवडेल अजून आजची गोष्ट. कारण काय मुळात आम्ही दोघंही, ह्या केसमध्ये आम्ही दोघंही प्रचंड तापट आहोत. वी आर बोथ व्हेरी शॉर्ट टेम्पर. पण ह्या शॉर्ट टेम्परचा उपयोग झाला पाहिजे इन अ पॉझिटिव्ह वे, हा एक विचार तरी आला त्या दरम्यान. दुसरी गोष्ट, मिथल्या तोंडी आपण पटपट कसं आवरून घ्यावं विदाऊट एनी फस, हा शिकण्यासारखा गुण आहे. मला स्वतःला तयार व्हायला 1.5 तास लागतो उठल्यानंतर. मी तेवढा लवकर उठतो. यांना तेवढं जास्त झोपायला आवडतं आणि 20 मिनिटात तयार होतो. कम्प्लीट डिफरन्स. दॅट इज ओके. वी आर फाईन विथ इट. हे आम्ही दोघांनी ऍडजस्ट केले की मला तुला 9ला जायचंय तर तू 7ला का उठतोयस. मी उठतोय, तू झोप. सो इट इज अन अंडरस्टँडिंग. हा मूळ स्वभावातला फरक असतो. पण मुख्य व्यवस्थापन, जे प्लॅनिंग जे म्हणतात काही गोष्टींचं, आणि डेडिकेशन नक्कीच खूप जास्त आहे. कारण त्याशिवाय म्हणजे कोणाला सांगायची आवश्यकता नाही की तुम्ही त्या लेवलला पोहोचायसाठी एक मार्गी डेडिकेशन. आणि कित्येक वेळेला मला असं काही वेळेला राग पण येतो हिचा, अगं जरा हे बघ, फक्त शूटिंग इज नॉट लाईफ, असं मला तेव्हा काही वेळेला वाटतं. पण दुसरं मन मला हे पण सांगत असतं की असंच जर केलं नाही तर तुम्ही ते नाही अकॉम्प्लिश करू शकत. माय केसमध्ये मी बिझनेसमध्ये असल्यामुळे त्याला काही मोजमाप रोजच्या लेवलवर स्केलवर नाही आहे की मी आज हे केलं तर हे होणार आहे, उद्या पेपरात येणार आहे, असं काहीच मोजमाप नाही. सो माझा आजचा दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये मी थोडंफार ॲडजस्टमेंट करू शकतो. सो दॅट फ्लेक्झिबिलिटी इज देअर इन माय करिअर, माय प्रोफेशन. सो हे जे आहे ह्याचा मला फायदाही आहे, कारण त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहू शकलो. बरोबर. सो यातले जे काही गुण चांगले आहेत. आता मला अजूनही आठवतं एकदा एक मायनर सर्जरीसाठी ती गेली होती. त्यावेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना जेव्हा पहिलं ऑपरेशन होतं तर एक ज्युनियर डॉक्टर पल्स वगैरे घ्यायला आला होता आणि त्यांनी 2-3दा घेतल्या पल्स वगैरे. तर काय झालं, मॅडम मी अजून कुठल्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना इतका कमी पल्स असलेला बघितलेला नाहीये, तुम्ही काय योगा वगैरे करता का. सो दिस इज अ व्हेरी क्लासिकल एक्झाम्पल हाऊ दीज ट्रेनिंग्स ट्रान्सलेट इन टू युअर लाईफ ऑल्सो. सो तिला शांत राहणं, त्या सिच्युएशनमध्ये फोकस करून त्यातनं रिझल्ट चांगला मिळवणं हे अधिक चांगलं समजतं. सो काही सिच्युएशनमध्ये अशी वेळ आली ना तर आय क्लिअरली टेल की अंजली मला वाटतं हे तू हँडल कर, यू वूड हँडल दिस बेटर. बाकी लेगवर्क जे काय करायचं ते मी जाऊन करून येतो, तोपर्यंत तुला काय आणून हवंय बाहेर ना मी ते करून. सो दॅट इज अ बेटर थिंग टू डू.
सो इम्प्रूव्हमेंट्स नक्कीच होतात एकमेकांच्या बरोबर राहण्यामुळं, तर ती जास्त प्रोफेशनल झाली कम्पॅरेटिव्हली पहिल्यापेक्षा मंदार सरांच्यामुळं. तर अंजलीमध्ये असणारं डेडिकेशन, तिचं ते पॅशन, कष्ट करण्याची तयारी आणि त्याचबरोबर असणारा साधेपणा, या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मंदार सरांना भावतात आणि त्या त्यांनी स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये घेण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. ग्रेट ना. एन्जॉय करत राहा दिलसे. 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर. थोड्याच वेळात विचारेन कोणत्या गोष्टींसाठी एकमेकांना थँक्यू म्हणायचं आहे आणि गाईडलाईन्ससुद्धा ऐकायच्यात त्यांच्याकडून एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिलसे. रसिका आहे तुमच्याबरोबर. आज आपल्याबरोबर मेड फॉर इच अदर खास कपल अंजली भागवत आणि मंदार भागवत. आता आपण मगापासून अंजलीच्या करिअरबद्दल, स्पोर्ट्स करिअरबद्दल भरपूर काही जाणून घेतलं. त्यात मंदार सरांचा असणारा सपोर्ट तोही आपल्या लक्षात आलेला आहे. यातून एक गोष्ट आपण सगळेजण नक्कीच इम्प्लिमेंट करू शकतो की जेव्हा आपल्याला आपला लाईफ पार्टनर एखाद्या वेगळ्या करिअरमध्ये प्रगती करतो हे लक्षात आलं, तर त्यांना आपण कसा सपोर्ट केला पाहिजे. त्या ठिकाणी कधीतरी एक पाऊल आपण मागं, एक पाऊल त्यांनी मागं असं येत आपण जर ही जर्नी केली तर आपण नक्की सक्सेसफुल होऊ शकतो, है ना. सो आता मला तुम्हा दोघांना विचारायचं आहे की या जर्नीमध्ये बरेच असे मोमेंट्स असतील की जे थोडेसे मिस झाले असेल, तेव्हा आपल्याला एकमेकांना थँक्यू म्हणता आलं नसेल, पण आज जर मी ही संधी तुम्हाला दिली तर कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही एकमेकांना थँक्यू म्हणाल? ओव्हरऑल सपोर्टसाठीच, कारण हा जर सपोर्ट नसता तर मी आज ह्या लेवलला पोहोचलेच नसते. म्हणजे लग्नानंतर मी अशा खूप काही उदाहरणं बघितली आहेत की त्यामुळे संसारातच त्यांना रममाण व्हायला लागतं, दुसरा काही पर्याय नसतो. पण ह्याचा जो सपोर्ट मला पहिल्यापासून मिळाला किंवा मला माझ्यात जे काही प्रोफेशनल बदल घडले ते मंदारमुळेच घडले. हा सपोर्ट नसता तर तसं कॉन्फिडेंटली मी एवढी उभी राहू शकले नसते. थँक्यू. तुम्ही कसं आहे, माझ्या प्रोफेशनमध्ये एक फार अनग्लॅमरस प्रोफेशन आहे माझं इंजिनिअरिंगचं. पण आम्ही जनरली अवॉइड करतो की अंजली माझी बायको आहे किंवा आहे, पण ते समा कुठून तरी कुठे फोटो येतो आणि कळतो. आणि काही वेळेला आम्ही असं जास्त सांगितलेलं नसतं, पण ते लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो. पण माझ्या कामामध्ये जे काय असोसिएशन लोकांचं होतं त्यांचं एक रिस्पेक्ट अधिक मिळालं. ते अधिक रिस्पेक्टफुली बघायला लागले की आम्हाला मॅडमला भेटायला आवडेल वगैरे. सो एक आपण म्हणतो ना, ते चांगलं वाटतं, तो रिस्पेक्ट तुम्हाला मिळतो वेगळ्यापणे. आणि शेवटी काय आहे की वी आर नॉट टू डिफरंट पीपल. सो हे जर्नी आम्ही एकत्रच केलं. सो त्यांना अंजलीला भेटायला आवडेल आणि त्यांच्यामुळे जो रिस्पेक्ट मिळतो ह्याच्याने मलाही बरं वाटतं की तिला मिळतं आणि मला असं काही कमी मिळतं असं काहीच नाही, बिकॉज वी डिड इट टुगेदर. या बिलकुल. सो ते मला चांगलं वाटतं की त्यांना त्यामुळे ते रिस्पेक्टनी बघतात. आणि खूप ऐकलंय आमच्या मुलांना भेटायला आवडेल. सो हे छान वाटतं. चलो, आता एक मेसेज द्यायचा आहे. तुमच्या एवढी जर्नी जी झालेली आहे एकत्रित, तर तुमच्या एक्सपिरियन्सवरून आपण लिस्नर्सना काय सांगू की एक मेड फॉर इच अदर कपल होण्यासाठी काय क्वालिटीज पाहिजे? मेड फॉर इच अदर कपल होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा पार्टनर योग्य निवडा. इथून पहिली सुरुवात आहे. तुम्हाला नक्की कळलं पाहिजे की तुम्हाला कोण हवंय. मला नेहमी पहिल्यापासून मला एकदम क्लिअर होतं की मला एक मैत्रीण हवी आहे, मला बायको नकोच होती. आणि मी अजूनही माझं बायको वगैरे ठीक आहे, टर्म्स आहेत फक्त. आणि आय ऑलवेज वॉन्टेड टू स्पेंड माय लाईफ विथ अ फ्रेंड. हे अत्यंत महत्त्वाचं. त्याला कुठल्याही जाती धर्माची बंधनं नव्हती माझ्यासाठी. जेव्हा मी 7 वर्ष बघण्याचा प्रोग्राम माझा चालू आहे. अरे बापरे, 7 वर्ष. आणि मी जवळजवळ 77 ते 80 मुली बघितल्यात आणि 1200 पत्रिका आम्ही बघितलेल्या. बापरे. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठल्याही जाती जमातीचे चालणार होते, आमच्याकडे काहीच हे नव्हतं म्हणलं. पण ते काय असतं, इट हॅज टू जस्ट क्लिक. या तुम्हाला ते जोपर्यंत कळत नाही. आणि प्लस दुसरी गोष्ट एक म्हणजे त्याच्यात अजूनही आपण असं एखादी गोष्ट स्पॉन्टेनियस डिसिजन घेतो, तर मला असं वाटायचं की आपण म्हणून 6 महिने थांबायला पाहिजे. दॅट इज द पिरियड वेन यू ॲक्च्युली गेट टू नो इच अदर आणि यू गेट कमिटेड टू इच अदर. सो तो असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझं आणि माझं असूच नाही. वन्स यू हॅव डिसाइडेड टू कम टुगेदर, इट इज नेव्हर 2 पर्सन्स. सो मी काय करू शकतो आणि तू काय करू शकतो आपल्याला दोघांना माहिती, डायरेक्ट सुरुवात करायचं चालू करायला. सो हे असं जर असेल तर हे प्रश्नच येत नाही. तू काय सांगशील? आय अग्री विथ मंदार की हे सगळं खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला आवडतो त्या माणसाचीच आपण लग्न करावं.
त्याच्यानंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांबद्दलचा रिस्पेक्ट किंवा एकमेकांना स्पेस देणं, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण ते मेंटेन करू शकतो रिलेशनशिप. पण त्याच्याबरोबर मला असं खास करून मुलींना सांगावं असं वाटतं की सेल्फ रिस्पेक्ट हा तुम्ही नक्की ठेवा, की स्वतःसाठी जगा. सगळं आजकालच्या मुली आता कमी आहे, पण पूर्वी सगळं नवऱ्यासाठीच वाहून घ्यायचं आणि मग ती मनामध्ये खंत शेवटपर्यंत बाळगायची, अरे माझं काही झालंच नाही, मी शेवटपर्यंत असं. हे मनामध्ये तुमच्या राहता कामा. जर त्याला नाही आवडत, मला आवडते तरी पण मग मी करणार, कारण ते मला आवडतंय आणि त्याला जे काय आवडतंय ते त्याला करू दे, मग मी त्याला अडवणार नाही. ही जर तुमची इंडिपेंडंट विचार करण्याची शक्ती आणि स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःची आवड जर तुम्ही स्वतःहून जपलीत ना, तर काहीच अशक्य नसतं असं मला वाटतं. योग्य त्या ठिकाणी आपण स्पेस पण द्यायची आणि योग्य त्या ठिकाणी आपण एक आहोत हे विसरायचं हे विसरायचं नाहीये आणि स्वतःलाही विसरायचं नाही. त्याच्यामुळे अगदी सर्वस्व मी बहाल केलं वगैरे असं कोणाला कोणाची गरज नसते. मी माझं सेल्फ रिस्पेक्ट, माझी आवड, मला जे काय आहे ते सगळं मी जोपासते, त्याला जोपासायला येते आणि तो स्वतःहून पण जोपासतो. म्हणून आम्हाला कुठेच काही कमतरता वाटत नाही. उलट मग त्याच्या आनंदात मलाही आनंद होतो आणि माझ्या आनंदात त्याला होतो. त्यामुळे इतकं सहज शक्य जे आहे ना, ते आपण खूप कॉम्प्लिकेटेड स्वतःच्या इगो प्रॉब्लेमसाठी करून ठेवतो. तो नाही आला पाहिजे. पण बरेचदा अरेंज मॅरेजमध्ये मी बघितलं असं होतं की इफ देर इज अ शॉर्ट पिरियड बिटवीन मीटिंग फर्स्ट टाइम आणि लग्न पटकन होतं. हा धोकादायक मला नेहमी वाटतं. मला पर्सनली तरी खूप धोकादायक. कारण का माहिती आहे का, आपण एका मीटिंगमध्ये किती माणसाला झोकणार. यू ट्राय टू बी ॲट युअर बेस्ट. पण तुम्ही जेव्हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही, म्हणून मग मी म्हटलं ना की 5-6 महिने त्या बरेचसे फेस तुमचे त्याच्यात कव्हर होतात. तुम्हाला खरा स्वभाव कळतो मधला. आणि दॅट इज द टाइम यू शुड टेक अ डिसिजन आणि यू शुड बी ओपन इन युअर फर्स्ट मीटिंग की 6 महिने इज अ प्युअरली प्रोबेशन पिरियड. तुम्हाला जर खरोखर एकमेकांशी नाही वाटलं, काहीतरी थोडंसं डिफरन्स आहे, तर ते पुढे जाऊ नये. टेक अ स्ट्रॉंग डिसिजन की नाही, आपण यू आर फाईन, आय एम फाईन, पण कम्पॅटिबिलिटीचं मला जरा धोका वाटतो आणि आपण पुढे या धोका पत्करायचा नाही. हा दोघांमध्ये तो एवढा आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स पाहिजे आणि यू शुड कॉल इट ऑफ. हे पेरेंट्सनी सुद्धा समजायला पाहिजे या गोष्टी. हा माझा अगदी फर्म ओपिनियन, हा ॲडवाईस पण आहे अरेंज मॅरेजच्या बाबतीत पर्टिक्युलरली. सो येस, सरांच्याकडून आणि अंजलींकडून आपल्याला खूप छान छान गाईडलाईन्स मिळालेल्या आहेत. मुलींनी सेल्फ रिस्पेक्ट जपलाच पाहिजे. म्हणजे अर्थातच बऱ्याच मुली आपणही आज बघतो की लहानपणापासून खूप छान अशा खेळामध्ये प्रगती करत असतात, पण लग्नानंतर मात्र आपलं लग्न किंवा आपली फॅमिली जपायची म्हणून मग बऱ्याच जणी आपल्या हे जे खेळातलं करिअर आहे त्याच्यावरती तिलांजली सोडतात. सो असं न करता आपलं जर खेळ हे पॅशन असेल तर त्याच्यामध्येच आपल्याला आपल्या पार्टनरचा सपोर्ट कसा मिळवता येईल हे जर आपण बघितलं तर आपला खेळही छान घडू शकतो आणि आपली फॅमिलीसुद्धा उत्तम घडू शकते. याचं एक अतिशय सुंदरचं उदाहरण अंजली भागवत आणि मंदार भागवत हे आपल्यासमोरच आहेत. बोलूया आपण त्यांच्याशी आणखी काही या गाण्यांच्या नंतर. एन्जॉय करत राहा दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर. आज आपल्याबरोबर वर्ल्ड चॅम्पियन इंडियन शूटर अंजली भागवत आणि सुप्रसिद्ध बिझनेसमन मंदार भागवत, एक खास मेड फॉर ईच अदर कपल. मगाशी या दोघांच्याही बोलण्यातून आपल्याला खूप छान छान गोष्टी कळल्या की जेव्हा आपण लाईफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार करतो तर त्यासाठी आधी एकमेकांच्यामध्ये छान मैत्री असायला हवी. दुसरी गोष्ट, एकमेकांना जाणून घेण्यासाठी लग्नाच्या आधी आपण एकमेकांना वेळ द्यायला हवा. जर तुम्ही अरेंज्ड मॅरेज करत असाल तर अंडरस्टँडिंग लेवल जर एकमेकांची मॅच होती असं वाटलं आणि एकमेकांची जी काही क्षेत्र आहेत आपापली काम करण्याची, तर त्याच्यामध्ये आपण एकमेकांना जुळवून घेतोय असं वाटलं तर आणि तरच आपण आपलं पाऊल पुढे टाकावं. ओके, सो अशा काही गाईडलाईन्स आपल्याला मिळाल्या. पण आता तुम्हा दोघांना जर एकमेकांना छान मेसेज काही द्यायचा असेल इथून पुढच्या लाईफसाठी, तर काय द्याल? मी सांगेन तू आहे तसाच शेवटपर्यंत राहा. म्हणजे मी अशीच एवढीच आनंदी राहीन. तुम्ही काय सांगता? माझी इच्छा आहे प्रोफेशन तिने जो निवडलाय किंवा तिने जो पाथ केलाय त्याच्यामध्ये एक उत्तम कोच व्हावी. घराच्या जबाबदारी आहेतच ते आणि लागणारच, त्या सांभाळून जितकं काही देता येईल सोसायटीला किंवा स्पोर्ट्ससाठी ते दे. सो त्याच्यामध्ये नको कमी पडू, पण आपलं दोन्ही म्हणजे जेवढा वेळ मिळतो आपण आपला तो आपला आहे त्याच्यात मॅक्सिमम मजा करायची आणि जो आपल्याला जे देणं आहे सोसायटीला ते तुझं टॅलेंट जे आहे ते नक्की पुढच्या जनरेशनला देऊन आपण अजून चांगले खेळाडू घडवले पाहिजे. क्या बात आहे. सो मेसेज मिळालेला आहे, खूप छान वाटलं आज मला. म्हणजे एक वेगळं फील्ड,
कारण आम्ही ऐकत असतो भरपूर काही, पण त्याच्या पाठीमागं नेमकं घरातला सपोर्ट आणि ओव्हरऑल हे कसं आहे हे आम्हाला कळलं. खूप छान वाटलं की आमच्या दोघांचे विचार किंवा आमच्या दोघातलं प्रेम किंवा आमचे अचिव्हमेंट्स समाजापर्यंत पोहोचत आहेत. आय होप ह्याच्यातनं खूप काही नवीन जनरेशनला प्रेरणाही मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल आणि खूप चांगली जोडपी आपल्या समाजात राहतील आनंदाने. तर खूप मजा आली आमचे एक्सपिरियन्स शेअर करायला. मलाही खूप मजा आली आज गप्पा मारायला. आणि आता आपण खूपदा ऐकतो की बेटी बचाव बेटी पढाव वगैरे हे सगळं मला हे खरं जरी सत्य असलं तरी फार वाईट वाटतं. म्हणजे आपल्याला हे सांगायला लागतंय. खरं आपण प्रत्येक फील्डमध्ये बघतो की मुली खूप चांगलं करतात आणि वी हॅव टू बॉय शुड गिव्ह इट टू देम की त्यांचं फोकस आणि सिन्सिअरिटी मुलींची जास्त असते. मुलांमध्ये ॲग्रेशन जास्त असतं. सो जेव्हा नवरा बायको एकत्र येतात ते दोघांचंही हे जे टॅलेंट आहे एकत्र येऊन त्या दोघांनी ते कॅपिटलाइज करायचं तर प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि ते मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये जास्त भेदभाव करू नये ॲक्च्युली. सो समाजाने काय बऱ्याच काही वर्गांमध्ये आपण बघतो की अजूनही मुलींना म्हणजे एकदा लग्न झालं की सगळं आटपलं, मूलबाळामध्येच ते अडकून राहतात. ह्याच्यामध्ये न होता त्यांची इच्छा काय आहे त्याला आपण प्रोत्साहन देणं जरुरी आहे. नक्की सर, खूप छान वाटलं. म्हणजे मी परत तेच म्हणते मगापासून की हिचं करिअर आम्हाला दिसतं, पण त्याच्या पाठी मग मला असं वाटतं की मी दोघांनी मिळून ते घडवलेलं आहे. आणि खूप छान वाटलं आज गप्पा मारून, एवढे सगळे छान छान एक्सपिरियन्सेस शेअर केले आमच्याबरोबर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू. सो आज ओव्हरऑल मला असं वाटतं की स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज जेव्हा आपल्याबरोबर असतात, आपल्याशी गप्पा गोष्टी करतात, तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला खेळातल्याही बऱ्याच गोष्टी शिकता येतात. नक्कीच आपल्याला एखादा चांगला खेळ जर खेळायचा असेल तर त्यासाठी कोणत्या मानसिक क्वालिटीजची गरज आहे तेही जाणून घेता येतं. आणि त्याचबरोबर एक छान मेड फॉर ईच अदर कपल होण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींमध्ये सपोर्ट केला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टीसुद्धा लक्षात येतात. आजही त्या आल्या असतील हे ना. सो मला वाटतं की ते आपण इम्प्लिमेंट करूया आणि नक्कीच बनूया मेड फॉर ईच अदर कपल. सो त्यासाठी ऑल दी बेस्ट टू यू. आणि आता मी म्हणेन तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. गुड नाईट, शुभरात्री, शब्बा खैर अँड ऑफकोर्स टेक केअर.